नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ही संस्था साहित्यविषयक काम करणारी पुण्यातील एक अतिशय नावाजलेली अशी संस्था आहे. ज्येष्ठ कवयित्री पद्मा भोळे, संजीवनी मराठे, शांताबाई किर्लोस्कर आणि सरिताबाई पत्की यांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने साहित्यविषयक अनेक उपक्रम आणि कार्यक्रम नियमितपणे केले जातात. आजचा कार्यक्रम आपल्या एक सभासद कैलासवासी मंगलाताई साठे यांनी पुरस्कृत केला आहे. त्यांच्या आईवडिलांच्या म्हणजे नाहो आपटे आणि सरस्वतीबाई आपटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी दिलेल्या देणगीमधून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात एका कलाकाराला निमंत्रित करून आपण हा कार्यक्रम करत असतो. यंदा आपण प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांना आमंत्रित केलं आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या वतीनं मी मुग्धा गोडबोले यांचं मनःपूर्वक स्वागत करते. तसंच संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त डॉक्टर मंदाताई खांडगे, डॉक्टर कल्याणीताई दिवेकर, संस्थेच्या विश्वस्त मंजरीताई ताम्हणकर, डॉक्टर निलिमाताई गुंडी, डॉक्टर ज्योत्स्नाताई आफळे, संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाताई गोखले यांचंही मी स्वागत करते. आणि हो मैत्रिणींनो, तुमचंही संस्थेच्या वतीनं मनापासून स्वागत. सर्वप्रथम मी नाहो आपटे आणि सरस्वतीबाई आपटे यांचा थोडक्यात परिचय करून देते. नाहो आपटे म्हटलं की नाहो आपटे म्हणजे नानासाहेब आपटे हे गेल्या पिढीतील एक ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार. नाहो आपटे म्हटलं की सुखाचा मूलमंत्र, न पटणारी गोष्ट यासारखं त्यांचं सकस साहित्य डोळ्यासमोर येतं. न पटणारी गोष्ट या कादंबरीवर कुंकू हा चित्रपट व्ही शांताराम यांनी तयार केला होता. याखेरीज त्यांच्या कथानकांवर आधारित अमृत मंथन, प्रतिभा, उमज पडेल तर असे काही चित्रपटही निघाले. नाहो आपटे यांनी 1920-21च्या सुमारास किर्लोस्कर खबरसाठी संपादक म्हणूनही काम केलं होतं. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांच्या नावातच सरस्वती आहे. त्यांनी आपल्या प्रतिभावंत पतीला सुजाण साथ दिली. आज आपण मुग्धा गोडबोले रानडे यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमंत्रित केलं असून आरती देवगावकर त्यांची मुलाखत घेणार आहेत. आरती देवगावकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांच्या कलाप्रवासातील अनेक पैलू उलगडत जातीलच. म्हणून मी अगदी थोडक्यात मुग्धा गोडबोले यांचा परिचय करून देते. आभाळमाया, 4 दिवस सासूचे, CID अशा अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. अभिनयाबरोबरच चित्रपट आणि मालिकांचं संवाद लेखनही त्या करत असतात. आता आपण मुलाखतीचा आस्वाद घेणार आहोतच आणि त्या सुंदर मुलाखतीनेच कार्यक्रमाची सांगता व्हावी असं वाटतंय. म्हणून आत्ताच मी आभार मानून घेते. सर्वप्रथम मी मुग्धा गोडबोले यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून आपल्याकडे येण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या वतीनं मी मुग्धा गोडबोले यांचे मनापासून आभार मानते. तसंच साठे कुटुंबियांचे आणि या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या वर्षा जगदाळे आणि अमर देवगावकर यांचेही संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानते. आणि आता कार्यक्रमाची पुढील सूत्र मी आरती देवगावकर यांच्याकडे देते. धन्यवाद. नमस्कार बुद्धाताई. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सगळ्या सदस्यांना आणि भगिनींना मनापासून नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत ह्या कार्यक्रमामध्ये. मध्ये एकदा मंगलाताईंची मुलाखत झाली होती
तर तेव्हा त्यांनी तुमच्या लहानपणची आठवण सांगितली होती की लहानपणी भातुकली खेळताना तुम्हाला लिहायचे कागद हवे असायचे. का तर आईला कायम बघितलेलं होतं तुम्ही की सगळी स्वयंपाकघरातली आवरावर झाली की आई लिहित बसते. त्यामुळे आई असते म्हणजे ती लिहितेच. हा एक संस्कार तुमच्यावर झाला होता आणि त्यातूनच तुम्ही अभिनेत्री लेखिका आहातच. त्याचमुळे आज इथे आम्ही बोलावलंय तुमचा प्रवास जाणून घ्यायला. तर तुमची पार्श्वभूमी थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल आधी. माझा जन्म कराडचा आहे. मग मी 3-4 वर्षाची असताना आम्ही पुण्याला आलो. त्यामुळे माझं सगळं शालेय शिक्षण, सगळं कॉलेजचं शिक्षण सगळं पुण्यात झालं. पुण्यात डेक्कन जिमखान्यावर आम्ही राहत होतो. आणि तुम्हाला जसं आईने सांगितलं तसं की घरात कायमच खूप शैक्षणिक वातावरण होतं. म्हणजे माझ्या घरात माझ्या 7 पिढ्यांमध्ये कुणीही अभिनेत्री किंवा अशा कुठल्याही कला प्रकारात करिअर वगैरे केलेलं अजिबात नव्हतं. रादर आमच्या घरी सगळे इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि सायन्स या फील्डशी जास्त संबंधित लोक होते. मला वाटतं माझी आई पहिलीच होती जी आर्ट्स गोल्ड मेडलिस्ट आणि त्याच्यानंतर लेखिका अशी झालेली. पण तिच्यामुळे, कारण मी लहानपणापासून खूप तिच्या बरोबर असायचे, त्यामुळे तिच्यामुळे मी खूप लहानपणापासून खूप मोठमोठ्या सभांना गेले. ऑल इंडिया रेडिओवर मी अनेकदा जायचे. मग मी लहानपणापासून बालवाणी, ते बालोद्यान आणि अशा कार्यक्रमांमध्ये कामही करायला लागले. ते थोडंसं असं होतं ना लहानपणी की माझी आई लेखिका, ती लिहिते हे पुण्यात त्यावेळेला लोकांना माहीत असल्यामुळे मग वक्तृत्व स्पर्धांमध्ये हिला घ्या. तर पुण्यात कसं असतं की साधारणपणे ऑल्टरनेट घरांमधल्या मुली ह्या त्याच्या चुणचुणीतच असतात. मग त्यांना गाणंही येत असतं, त्यांना नाचही येत असतो. म्हणजे हे काही फार अनकॉमन अजिबातच नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टी आपण गॅदरिंग या लेवलवरती लहानपणी शाळेत करतच असतो, तशा मीही करायचे. मग हळूहळू करत करत ते वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेने कुठेतरी पाठवणं, मग नाटकांच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवणं, या गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. आणि मला त्याची आवड होती. म्हणजे मला तशी कधी लहानपणापासून, ज्याला स्टेज फ्राईट वगैरे म्हणतात, तशी कधी नव्हती. शाळेत गॅदरिंग मध्ये आई नाटकं लिहून द्यायची, त्या मी आणि माझ्या मैत्रिणी करायचो. त्यामुळे त्या सगळ्याच्या मागे जे एक ग्लॅमर असतं, जे त्या त्या वयामध्ये खूप सुखावतं किंवा आपण सेंटर ऑफ अटेन्शन आहोत हे आवडतं, त्या सगळ्या काळात मी ते सगळं भरपूर एन्जॉय केलं, अगदी मनापासून. मला वाटलं नव्हतं मी कधी स्वतः अभिनेत्री वगैरे म्हणून, कारण मी म्हटलं तसं की आमच्या घरात तसं अजिबातच वातावरण नव्हतं. पण मी इनफॅक्ट 10वी नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये सायन्सला ऍडमिशन घेतली, कारण मला मार्क नेहमी बरे मिळायचे. त्यामुळे मी सायन्स करत होते. पण मी फर्ग्युसनमध्ये गेले आणि तिथल्या पुरुषोत्तम करंडकच्या जेव्हा ऑडिशन्स चालू होत्या, तेव्हा मी आणि माझी एक मैत्रीण तिथे गेलो. सोनाली कुलकर्णी तेव्हा तिथे एक नाटक बसवणार होती आणि त्या ऑडिशनमध्ये तिने मला सिलेक्ट केलं आणि मग मी पुरुषोत्तम करंडकच्या नाटकांमध्ये कॉलेजकडनं भाग घ्यायला लागले. आणि तिथे पहिल्यांदा मला आपली हौस याच्या पलीकडे काहीतरी हे सगळं असतं हे जाणवलं. मग संजय पवार नी मला राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा, अशा कुठल्या कुठल्या, म्हणजे ते दरवेळेला असं व्हायचं की एक स्टेप झाल्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपसाठी कुणीतरी विचारायचं आणि त्यावेळेला असं वाटायचं की आपल्या सगळ्या एकूण अभ्यास आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जमणार आहे. मग काय हरकत आहे, करून बघूया. ते तेवढ्याच लेवलवर होतं. पण ते मी करत असताना अचानक एक दिवस असं झालं की साधारणपणे 98-99 सालचा काळ होता आणि त्यावेळेला अचानकपणे ह्या प्रायव्हेट मराठी चॅनल्सचा खूपच एकदम गाजावाजा सुरू झाला. तोपर्यंत दूरदर्शनच फक्त होतं, ते मुंबई दूरदर्शन, तिथेच फक्त शूटिंग व्हायची. त्यामुळे ते सगळं आपल्या पल्याडचं वाटायचं. म्हणजे तिथपर्यंत आपण कधी जाऊन पोहोचू वगैरे असं कधीच वाटलेलंही नव्हतं, स्वप्नातही आलं नव्हतं. पण ईटीव्ही हैदराबादला सुरू झालं. मग अल्फा मराठी, म्हणजे झी मराठी, जे सुरुवातीला अल्फा मराठी या नावाने काही महिने आपण बघत होतो. तर झालं असं की मी जस्ट बीएससी ची परीक्षा दिली होती आणि माझी सुट्टी सुरू होती आणि अभय परांजपे आणि संगीत कुलकर्णी असे 2 जण पुण्याला आले होते आणि त्यांना थरार या मालिकेसाठी मुख्य भूमिका करणारी एक मुलगी हवी होती आणि मुंबईहून कोणीतरी येणार होतं. त्यांचं सगळं ठरलं होतं. शूटिंग म्हणजे आज सोमवार असेल तर बुधवारपासून शूटिंग सुरू होणार होतं आणि ते काहीतरी झालं, ती मुलगी आजारी पडली का काहीतरी झालं आणि अचानकपणे ती येऊ शकणार नाही असं त्यांना कळलं. मग त्यांनी साधारण पुण्यात चौकशी केली की अशा वर्णनाची मुलगी आम्हाला इथे पुण्यात कोणी मिळेल का, कारण काहीच अशक्य नव्हतं पुण्यात. मी म्हटलं तसं तोपर्यंत खूप उत्तम म्हणजे कायमच पुण्यात असायच्या,
पण नाटकांच्या ग्रुप्स ज्याला आपण म्हणतो तसे खूप होते. त्यामुळे त्यातून अनेक मुली काम करत असायच्या. तर त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला इथेच कोणीतरी मिळेल. तर त्याप्रमाणे त्यांनी जरा थोडासा एक निरोप पाठवला अनेक लोकांकडनं. तर कोणीतरी मलाही फोन केला की "तू जा, तू भेट, तुला इंटरेस्ट असेल तर." मी म्हटलं परत एकदा असंच आहे की सुट्टी सुरू आहे आपली, तर काय हरकत आहे जाऊन बघायला, बघू. अजून पुढचा कुठला कोर्स करायचा वगैरे ह्या सगळ्यापर्यंत आपण पोहोचलेलो नाही. तर त्यामुळे मी त्यांना जाऊन भेटले आणि मी शूटिंग करायलाही लागले. म्हणजे बिफोर आय न्यू इट, इट स्टार्टेड असं म्हणतात तसं ते झालं. आणि मग मी पुण्यात तसं शूटिंग केलं. मग ते टेलिकास्ट व्हायला लागलं. ते लोकांना आवडतंय असं वाटायला लागलं आणि अ, माझ्या नशिबाने मला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगल्या लोकांकडनं विचारणा झाली. म्हणजे स्मिताताईंनी मला एका डॉक्युमेंटरीसाठी विचारलं. डॉक्टर जब्बार पटेलांनी मला एका डॉक्युमेंटरीसाठी विचारलं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक चांगली डॉक्युमेंटरी होती. सो असं एकातून एक नवीन काम सुरू झालं. आणि मग मला आभाळ मायासाठी विचारलं गेलं, ज्याचं शूटिंग मुंबईत असायचं. कारण तोपर्यंत हे सगळं पुण्यात, हैदराबादला वगैरे असं चालू होतं आणि हे सगळं तरीही हौशी रंगभूमी या कॅटेगरीतच होतं. पण आभाळ मायासाठी विचारल्यानंतर मात्र असं झालं की एक पॉज घेऊन विचार करण्याची वेळ आली. कारण म्हणजे मुंबईला जाऊन शूटिंग करायचं आणि माझे मुंबईत नातेवाईक होते किंवा म्हणजे असं काही मला मुंबई नवीन होती असं अजिबातच नाही. पण हे क्षेत्र मात्र अगदी 100% नवीन होतं. त्यामुळे बरं तशी मी मुंबईला तोपर्यंत जात होते ती नातेवाईकांकडे किंवा मी कधी मुंबईत लोकलनी प्रवास केलेला नाही किंवा बसनी प्रवास केलेला नाही किंवा मला काही त्याची माहिती नव्हती. जरी आई माझी मुंबईची असली तरी अशी मुंबई मी कधी बघितली नव्हती. त्यात या फील्ड विषयी खूप गैरसमज असतात बाहेर आणि ते ते बरोबरही असतात. म्हणजे आज जेव्हा माझी मुलगी 14 वर्षाची आहे, तेव्हा मला हे अगदी 100% पटू शकतं, की त्यावेळेला माझ्या आई-वडिलांच्या, नातेवाईकांच्या मनात किती प्रश्न असू शकतील. पण माझं वय तेव्हा 21-22 वर्षाचं होतं. ती जिद्द होती. अ, आणि मला त्यावेळेला असं वाटत होतं, की अनेक लोक खूप कष्ट करत असतात, प्रयत्न करत असतात, ज्याला स्ट्रगल म्हणतात ते करत असतात. आणि आपल्याला नशिबाने म्हणा किंवा जे काही असेल ते म्हणा, समोरून लोक विचारतायत, तर आपण तो हं. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? आणि इतपत म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालेलं होतं. अगदीच काही मी 15-16 वर्षाची नव्हते. अ, तेवढं मला भान आलेलं होतं. आणि मला असं वाटत होतं, की जर समजा हे आपल्याला नाही जमलं आणि आपण हे नाही करत आहोत असं वाटलं, तर आपण परत येऊ आणि आपलं शिक्षण पुढे कंटिन्यू करू. म्हणजे अ, इथे आपण वाहावले जाणार आहोत असं समहाऊ मला नव्हतं वाटलं. त्याप्रमाणे मी आभाळ मायाचं शूटिंग करायला मुंबईत आले आणि मी असं सांगून आले होते आई-बाबांना, की मी 1 वर्षभर प्रयत्न करते शूटिंग वगैरे. हेही एन्जॉय करू देत मला. आणि आमच्या घरी माझ्या नशिबाने काही असं 22व्या वर्षी मुलीचं लग्नच करायला पाहिजे वगैरे असंही काही वातावरण नव्हतं. पुढारलेले आहेत माझे आई-वडील. त्यामुळे मग त्यांनीही तेवढ्यापुरती त्याला मान्यता दिली होती. पण झालं असं, की मी आले मुंबईला तर मी कधीच परत गेलेच नाही. त्यामुळे पुढे सगळं इथेच. प्रेक्षक श्रोत्यांचा फायदा झाला त्यात. आजवर तुम्ही 40 पेक्षा अधिक मालिका केलेल्या आहेत. म्हणजे आता नेमका आकडा मोजणं माझ्यासाठी अवघड झालं शोध घेताना. पण 40 पेक्षा नक्की हे तर नक्की आहे. आणि त्यातले 4 दिवस सासूचे किंवा आभाळ माया ही पहिलीच मोठी सीरियल म्हणजे डेली सोपमध्ये गाजलेली पहिली मोठी सीरियल मराठीमधली अशी किंवा 4 दिवस सासूचे आहे, कळत नकळत या मालिकांनी प्रचंड प्रसिद्धी पण मिळवली. तर त्या दरम्यानचे काही अनुभव सांगाल का? मला असं वाटतं, की तो काळ असा होता ना, की हे जेव्हा प्रायव्हेट मराठी चॅनल्स सुरू झाले, तर तेव्हा प्रचंड प्रमाणात लोंढा आला होता लोकांचा. कारण काम बेसिकली उपजीविकेचं साधन एक नवीन निर्माण झालं होतं. कारण काय आहे, की लोकांना बाहेरनं बघताना ही गोष्ट कळत नाही. आपण खूप पटकन म्हणून जातो, की "अरे मालिका वाईट चालली बंद करा." पण हं. एका मालिकेवर 200, 250, 300 घरं चालत असतात. तो एक हो. प्रचंड मोठा व्यवसाय आहे. व्यवसाय त्यावर अगदी. अनेक माणसांची पोटं असतात. तर त्यामुळे जेव्हा या मालिका सुरू झाल्या, तेव्हा प्रचंड प्रमाणात भरणा लोकांचा झाला. तरुण मुलं-मुली, कॅरेक्टर रोल्स करणारे लोक, सगळ्यांचाच. त्याचा सगळ्यांनाच आम्हाला काही प्रमाणात फायदा असा झाला, की आम्हाला संधी मिळत गेल्या. पण दुसऱ्या बाजूनी झालं असं, की जेव्हा खूप गर्दीत तुम्ही असता, तेव्हा स्वतःचा ठसा उमटवणं पण कठीण असतं. कारण तुम्ही खूप लवकर बाहेर फेकले जाऊ शकता. तुमच्या जागी दुसरं कोणीतरी तयारच असतं. स्वतःला इनडिस्पेन्सिबल म्हणतात तसं करणं खूप कठीण असतं. अशा अशा प्रकारच्या सिनेरिओमध्ये. हल्लीच्या मुलांचं झालंय असं,
की उलट झालंय, की संधीच पटकन मिळत नाही. कारण म्हणजे 20 वर्षांपूर्वी, 22 वर्षांपूर्वी 98-99 साली जी परिस्थिती होती, ती आता काही पटींनी वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही बघत असलात तर प्रत्येक मराठी सीरियलमध्ये किंवा हिंदी सीरियलमध्ये तुम्हाला नवीन चेहरे दिसतात, नवीन माणसं दिसतात. हं. ती मुलं, त्या मुलांना ती संधी मिळणंच फार कठीण असतं. कारण त्या गर्दीतनं तिथपर्यंत पोहोचताच येत नाही बिचाऱ्यांना. पण त्यांना ती संधी एकदा मिळाली, की ते रातोरात स्टार्स होतात. बरोबर. 20-22 वर्षांपूर्वी असं नव्हतं, की संधी मिळायची. पण तुम्हाला रातोरात काही स्टारडम वगैरे मिळत नव्हतं. तुम्हाला भयंकर कष्ट करावे लागायचे. तर त्या काळामध्ये मी जेव्हा पुणे-मुंबई प्रवास सुरू केला, तेव्हा तर एक्सप्रेसवेही नव्हता. त्यामुळे 7-7 तास पुणे-मुंबई प्रवासालाही लागायचे. किंवा मुंबईत आल्यानंतर सुद्धा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट असं काही त्यावेळेला नव्हता. पहिली गोष्ट मी काही केली असेल, तो माझ्या दृष्टीने एक अनुभव म्हटला पाहिजे, की मला एक पहिल्या वर्ष, दीड वर्षातच असं लक्षात आलं, की आपल्याकडे स्वतःचं वाहन पाहिजे. आणि ह्यामागे अजिबातच ग्लॅमर किंवा तो ॲटिट्यूड किंवा ते स्टार ॲक्ट्रेस वगैरे असं काहीच नाहीये. ती सोय आहे. कारण रात्री 2-2 वाजता मड आयलंडमध्ये शूटिंग संपणार. मग मला मेन रोड पर्यंत सुद्धा पोहोचवायला मला कुणाला तरी सांगावं लागायचं, की मला जरा प्लीज तिथपर्यंत सोडता का? बरं मला तसा काही कधी वाईट अनुभव आला अशातला भाग नाहीये. पण ते ऑब्लिगेशन व्हायचं किंवा मेल ॲक्टर्स अनेकदा गाडीत बसल्या-बसल्या काय म्हणतात त्याला दारूच्या बाटल्या उघडायचे वगैरे, वगैरे. म्हणजे ह्यात मी परत सांगते, की मला कुणीही त्रास दिला नाही, की त्यांची त्यांची लाईफस्टाईल असायची. पण मला ते नको वाटायचं. मला असं वाटायचं, की ह्याच्यापेक्षा आपल्याकडे आपलं एक वाहन पाहिजे, ज्याच्यामुळे मला तो इंडिपेंडन्स येईल. त्यामुळे पहिली गोष्ट मी काही केली असेल, तर मी मुंबईत आल्यानंतर पुण्याहून एक गाडी मुंबईला घेऊन आले. आणि मग मी मुंबईत गाडी चालवून त्याच्यानंतर 5 एक वर्ष मी भाड्याच्या घरामध्ये राहत होते, पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी काही राहत होत्या. एक वेगळं जग होतं माझ्यासाठी ते. म्हणजे मी पुण्यात बऱ्यापैकी सुखवस्तू कुटुंबात बऱ्यापैकी एक ज्याला आपण उच्च मध्यम वर्गीय म्हणतो अशा वातावरणात वाढलेली मुलगी होते. मला मुंबईत एका चाळीत, कॉमन टॉयलेटमध्ये वगैरे अशा पद्धतीने राहणं हे आयुष्यही माहिती नव्हतं किंवा अ, पण मला नेहमीच असं वाटतं, की त्याच्या आधीच्या 22 वर्षांमध्ये मी जेवढं शिकले नसेन, तेवढ्या मी त्या 5-6 वर्षांमध्ये शिकले. कारण आय एक्सपिरियन्स्ड लाईफ. म्हणजे काम करणं, पैसे मिळवणं. बरं सुरुवातीला त्या पैशांचा आपल्याला स्वातंत्र्याचा, पैशाचा एक वेगळा आनंद होतो. त्याचा एक वेगळा वेगळ्या पद्धतीने ते डोक्यात जातं. तेही एन्जॉय करून झालं. मग त्याच्यात त्या जबाबदारीचंही भान येतं, की नाही हे असं करून चालणार नाहीये. आपल्याला जास्त जबाबदारीने ह्या गोष्टी हँडल करायला पाहिजे. ते करणं, अ, हातात आलेलं काम आयत्या वेळेला हातातनं जाणं किंवा अजिबात अपेक्षा नसताना एखादं काम मिळणं. आपण खूप अपेक्षा लावून बसलेले असताना एखादं काम फ्लॉप होणं किंवा अत्यंत अनपेक्षितपणे अ, आपण फार काही मन लावून न केलेलं एखादं काम लोकांना खूप आवडणं. अ, जेव्हा जग सगळं म्हणत असतं, की ह्या भूमिकेसाठी तुलाच बक्षीस मिळायला पाहिजे, तेव्हा आपण सोडून कुठल्यातरी भलत्याच माणसाला मिळणं किंवा परत मी म्हटलं तसं, की अचानकपणे काहीतरी कुठेतरी बक्षिसं मिळणं, अ, कौतुक होणं, आपल्याविषयी लेख लिहून येणं, हे सगळं मी त्या काळात बघितलं. म्हणजे खऱ्या अर्थाने मला अ, विश्वरूप दर्शन म्हणतात तसं मी व्यावसायिक नाटक करत होते. त्यामुळे दौरे, एकूण व्यावसायिक नट, दिग्दर्शक, अ, निर्माते आणि हा व्यवसाय सगळा टेलिव्हिजन म्हणा, नाटक म्हणा, हा व्यवसाय काय आहे, हे मला जवळून बघता आलं. त्यामुळे त्या दृष्टीने तो सगळा काळ हा फारच माझ्यासाठी फॉर्मेटिव्ह इयर्स ज्याला म्हणतात तसे या फील्डमधली माझी ती होती. आणि मग माझं लग्न झालं. माझ्या सुदैवाने माझा नवरा पुण्याचाच आहे, पण तो मुंबईत राहत होता. मग तो मुंबईत नोकरी करतो. त्याच्यामुळे मग तो मुंबईतच होता. मग आमचं लग्न झालं. मग मला मुलगी झाली. या सगळ्या काळात मी 4 दिवस सासूचे असेल म्हणा किंवा कळत-नकळत असेल म्हणा, मला फार चांगली माणसं भेटली, की त्यांनी ह्या सगळ्या काळात मला खूप ॲडजस्ट केलं. म्हणजे माझं बाळ अगदी लहान असताना मग मला रोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच निघावं लागेल. तर ठीक आहे, हरकत नाही. आपण करू ॲडजस्ट, पण तू काम कर. किंवा म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या 9व्या महिन्यापर्यंत मी 4 दिवस सासूच्या घरी काम करत होते. ते मला अतिशय कम्फर्टेबल होईल अशा प्रकारे माझं शूटिंग करायचे. मुंबईत बॉम्बस्फोट झाले जेव्हा 11 जुलैला, तेव्हा माझा 9वा महिना सुरू होता आणि मी शूटिंग करत होते. पण बापरे! म्हणजे प्रोडक्शननी गाडी करून मला त्याच्याच जवळ सेफ जिथे कुठे माझ्या मैत्रिणीकडे सोडता येईल तिथे त्याही अवस्थेत सोडलं होतं, की नाही हिला पहिल्यांदा व्यवस्थित कुठेतरी नेऊन पोहोचवा. बाकीचं सगळं युनिट शूटिंग सेटवरच राहिलं होतं. पण मला एका घरी त्यांनी नेऊन सोडलं होतं.
अशा काही फार चांगल्या आठवणी माझ्या आहेत किंवा माणसं मला फार चांगली भेटली. म्हणजे सुकन्या कुलकर्णी, संजय मोने मी नेहमीच हे सांगते, की जेव्हा मी आभाळमाया करत होते, तेव्हा मी रोज पुणे-मुंबई प्रवास करायचे. कारण माझं आभाळमायाचं शूटिंग मुंबईत असायचं आणि भूमिका नावाच्या एका सीरियलचं शूटिंग पुण्यात असायचं. ती अरे वा. ई-टीव्ही सीरियल असायची. त्यामुळे मी 2 दिवस मुंबईत, 1 दिवस पुण्यात, मग कधी रात्री प्रवास करायचे, कधी पहाटे उठून प्रवास करायचे, असं खूप असायचं. तर त्या काळात तर म्हणजे सुकन्याताईंनी अक्षरशः पालकत्व माझं घेतल्यासारखं होतं, की माझ्यासाठी डबे आणायची, ती मला बस स्टँड पर्यंत सोडायची. अं, हे जे त्या काळातले बॉन्ड्स तयार झालेत किंवा संजय काकांनी एकदा कधीतरी खूप भल्या पहाटे शूटिंग लावलं आणि मी रात्री 10 वाजता मुंबईत शूट करत होते. तर मला रडायलाच यायला लागलं, की आता मी कशी पोहोचणार सकाळी शूटिंगला. बरं मी इतकी नवीन होते, की मला असं सांगताही येत नव्हतं, की जरा माझं उशिरा ठेवा शूटिंग, सकाळी लवकर ठेवू नका वगैरे. तर संजय काकांनी त्या दिग्दर्शकाला फोन करून झापलं होतं, की "तुम्हा लोकांना लाज वाटत नाही का? एक तरुण मुलगी रात्रीचा प्रवास करून पुण्याला येते. जरा तुम्ही 2 तास तिचं शूटिंग उशिरा केलं तर काय बिघडणार आहे? तुमची काही सीरियल बंद होणार आहे का?" वगैरे. असं करून ते त्याला ओरडले होते. अ, अशा प्रकारची माणसं मला खूप भेटली आणि अजूनही भेटतात. म्हणजे मला असं वाटतं, की त्या सगळ्या काळात ही माणसं किंवा अ, अनेक आलेले चांगले अनुभव यामुळे माझ्या मनात कुठेतरी विश्वास निर्माण झाला, की आपण इथे उभ्या राहू शकू. म्हणजे फक्त अभिनेत्री किंवा लेखिका म्हणून नाही, माणूस म्हणून आपण इथे रमतोय. जर असं झालं असतं, की त्या काळात मला वाईटच अनुभव आले असते आणि अगदी फ्रँकली सांगायचं झालं तर वाईट अनुभवही येतात. कारण काय आहे, की इट्स अ पार्ट ऑफ म्हणजे मला तर असं वाटतं, की ते ट्रेनिंग आहे जवळ-जवळ. आपण जेव्हा बाहेरच्या जगात अशा वयामध्ये जातो, तेव्हा अशी माणसं कधी ना कधीतरी भेटणार. त्यांच्याशी कसं डील करायचं हेही शिकावं लागतं. तर तेही मी त्या काळात शिकले. बरोबर. की एखाद्या मालिकांच्या बाबतीत असा अनुभव येतो, म्हणजे आत्ता दिसताना असं दिसतं, की एखादी भूमिका जर गाजली एखाद्या कलाकाराची, तर त्याला त्याच पद्धतीच्या ऑफर्स परत-परत येत राहतात. तर तुमच्या बाबतीत असं झालं, की वेगवेगळ्या ऑफर्स येत गेल्या? नाही सुरुवातीला काही प्रमाणात असं झालं. म्हणजे मी जेव्हा आभाळमाया केली, तेव्हा आभाळमाया ही त्या काळात तो रोल थोडासा बोल्ड म्हणा किंवा अनकन्व्हेन्शनल म्हणा असा होता. कारण ती पत्रकार मुलगी मग ती अं, आपल्याकडे आणि ते काय आहे, की ते पोपटाळे झालेले असतात ना, की पत्रकार म्हणजे कोणीतरी डॅशिंगच असणार आणि मग ती तर कसं आहे, की लोकांना कॅरेक्टर आणि वैयक्तिक आयुष्य ह्यामध्ये दरवेळेला तो फरक करता येतोच असं नाही. कधी-कधी त्यांना असं वाटतं, की ही व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यातही ज्या अर्थी ही हा रोल कन्व्हिन्सिंग करू शकते, त्या अर्थी ती आयुष्यातही अशीच असली पाहिजे, असं काहीतरी त्यांना वाटतं. त्यामुळे त्या काळात मला एकापाठोपाठ एक तसेच रोल्स मिळत होते. सततच एक झुंजार काहीतरी पत्रकार म्हणा किंवा मग वकील वगैरे असे मिळायचे. पण काही काळानंतर ते बदललं. म्हणजे एक काही काळ असा गेला, पण मग म्हणजे मी सी स्पेशल ब्युरो करत होते, त्याच्यात मी इन्स्पेक्टर होते. म्हणजे अशा प्रकारचे रोल्स मला बऱ्यापैकी त्या काळामध्ये मिळत होते. थोडं असंही होतं, की मी बऱ्यापैकी शहरी दिसायचे. म्हणजे मला तशा कधी फार ग्रामीण पद्धतीच्या वगैरे ढंगाच्या ह्याच्या भूमिका मिळाल्या नाहीत. कारण मी खरंच तशी दिसू शकत नव्हते. आणि मला असं वाटतं, की त्यात काही चुकीचंही नाहीये. शेवटी टेलिव्हिजन हे घराघरात जाणारं माध्यम आहे म्हटल्यानंतर ती व्यक्ती तशी दिसावी लागते. तुम्ही फिल्ममध्ये किंवा नाटकामध्ये गेटअप करून खूप आंतरबाह्य बदल करू शकता. पण टेलिव्हिजनवर तसं होण्याची शक्यता कमी असते कारण हा रोजचा अ, ही रोजची गोष्ट असते आणि रोज तसं नाही होऊ शकत. ते प्रॅक्टिकली डिफिकल्ट होतं. तर त्यामुळे मला तसे बऱ्यापैकी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, शिकलेली मुलगी, शहरी मुलगी अशा भूमिका मिळत होत्या. पण ठीक आहे म्हणजे मला ते लवकर लक्षात आलं, की ज्याला न्यूट्रल म्हणतात तशी पर्सनॅलिटी आपली नाहीये. की आपल्याला कुठल्याही प्रकारचे रूल्स मिळतील. आपल्याला ठराविक पद्धतीचे मिळणार आहे. पण मग आपण ते अप टू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी करण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून लोकांना तेही काम आवडेल. शेवटी कसं आहे, की काम म्हणून ते आवडलं पाहिजे. तर ते आवडेल. बरोबर. म्हणजे हाच विचार तुम्ही करत होतात, की आता म्हणजे माझा पुढचा प्रश्न तोच होता, ज्याचं उत्तर नकळत तुम्ही देऊनच टाकलत, की एखादी मालिका स्वीकारता तेव्हा त्याच्या मागे तुमचा विचार काय असतो? तर तो हा असाच असतो. येस, जे हां, पण काम आलंय दुसऱ्याला किंवा इतरातून म्हणजे वेगळा हां, इतर मालिकेच्या वेगळा असतो काय करता? हां, म्हणजे मालिकेच्या सगळ्या त्या त्या चौकटीत आपण कुठे बसतोय? म्हणजे आपली व्यक्तिरेखा किती महत्वाची आहे किंवा त्यातून आपल्याला किती प्रॉमिनन्स मिळणार आहे अभिनेत्री म्हणून. ह्याचा मी नक्कीच विचार करते, अजूनही करते. म्हणजे आता सुद्धा आता समजा श्रीमंता घरची सून नावाची मालिका मी करते, तर त्याच्यात 2 मुलींच्या आईचा मी रोल करते.
पण मला जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला होता. म्हणजे त्यांचं असं असतं, की "तुम्ही कराल का मॅडम 2 मुलींच्या आईचा रोल?" किंवा यापूर्वी सुद्धा "बेटी लागी जीवा" नावाची एक मालिका करत होते. त्याच्यातही मला 2 मुलं होती. तर मग तुम्ही मोठ्या मुलांची 25 वर्षाच्या मुलाच्या आईचा रोल कराल का? म्हटलं, "किती वयाचा मुलगा आहे? माझं वय किती आहे? हा मुद्दा त्यात कमी महत्वाचा आहे. रोल कसा हं. आहे? म्हणजे रोलला महत्व किती आहे? रोलमध्ये मी करण्यासारखं काही आहे का? का माझ्याऐवजी दुसरी कुणीही असली तरी फार काही फरक पडणार नाही, अशा पद्धतीचा रूल आहे. तर मला जर त्यांनी सांगितलं, की नाही आम्हाला या काही विशिष्ट कारणांसाठी तुम्ही ही भूमिका करावी असं वाटतंय आणि मी जर त्यामुळे कन्व्हिन्स झाले, तर मी करते. हं. कारण गेल्या काही वर्षात तसा मी अभिनय किंवा मालिका कमी करते. कारण घर, संसार, मुलगी आणि या सगळ्यामध्ये आणि माझं लिखाणाचं काम बऱ्यापैकी चालू असतं. त्यामुळे मग आता उलट माझं असं हो. होतं, की भूमिका करायची किंवा मालिका करायची असेल, तर मग मला खरंच निवडून भूमिका घ्यायला आवडतं. हं. आणि अर्थात प्रोडक्शन हाऊस, चॅनल कुठलं आणि रेम्युनरेशन. आपण म्हणजे हे कलेसाठी कला वगैरे करण्याचे दिवस आता गेले एकूणच आणि व्यवसाय आहे शेवटी मी म्हटलं तसं, की आपण जर आयुष्यभर आणि 24 तास हेच करणार असू, तर त्यामधून आर्थिक लाभही व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी काम स्वीकारते. हो. तुमचं हे जे क्षेत्र आहे, तिथे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक अशा सगळ्याच पातळ्यांची प्रचंड डिमांडिंग असणारं असं हे क्षेत्र आहे. आणि त्याच्यात पुन्हा हल्ली बघायला मिळतंय तसं घराणेशाही आहे. राजकारण हा तर सगळ्याच क्षेत्रात असतं तसं तिथेही अंतर्भूत असतंच. तर ह्या सगळ्याला तोंड देताना त्याचे वैयक्तिक आयुष्यावर काही पडसाद उमटतात का? किंवा ते मग उमटू नयेत म्हणून काही विशेष प्रयत्न करावे लागतात का? मला असं वाटतं, की माझ्या सुदैवाने अ, काही वर्षांपूर्वीपर्यंत सोशल मीडिया नव्हता. आणि मला सुदैवाने असंच वाटतं, कारण त्यामुळे कलाकारांवर सतत स्वतःला एका विशिष्ट पद्धतीने प्रेझेंट करण्याचं प्रेशर नव्हतं. म्हणजे मी मी मालिकेत दिसायचे. फार-फार तर मी एखाद्या जिममध्ये दिसायचे. फार-फार तर मी कुठेतरी बाजारात दिसायचे. मी नाटकाला, सिनेमाला वगैरे लोकांना दिसायचे. ह्या पलीकडे माझ्या वैयक्तिक आयुष्याशी लोकांचा संबंध नसायचा. पण आता असं झालंय, की ह्या सोशल बरोबर. मीडियामुळे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधली किंवा नट आणि प्रेक्षक यांच्यामधली दरी इतकी मिटली आहे, की आता ते तुमच्या घरात, तुमच्या किचनमध्ये, तुमच्या बेडरूममध्ये ते कुठेही शिरतात. त्यांना अ, तिथे येऊ देण्याची परवानगी जर तुम्ही दिली, तर ते अक्षरशः कुठेही येऊ शकतात. अ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून मला असं म्हणायचंय, की आता झालंय असं, की काही प्रमाणात कलाकारांवर ह्या गोष्टीचं कंपल्शन झालं. काही प्रमाणात अ, ह्याला पर्याय नाही असं असं झालं. म्हणजे तोही त्यांची मालिका, त्यांचा चित्रपट, त्यांचं नाटक चालवण्याचा तो एक मार्ग झाला. की तुमचे Instagramवरचे व्हिडिओज किती इंटरेस्टिंग आहेत. तुमचे Facebookवरच्या पोस्ट किती इंटरेस्टिंग आहेत. त्याच्यावरती किती लाइक्स येतात, किती हिट होतं. आणि मग त्यावर प्रेक्षक संख्या ठरू शकते का? आता खरं सांगायचं झालं तर Instagramवरती तुम्हाला 6,00,000 फॉलोअर्स आहेत म्हणजे तुमची मालिका 6,00,000 माणसं बघतात असं अजिबात नसतं. पण 6,00,000तली 6,000 तरी बघतील आणि जेव्हा एकाच वेळेला साधारणपणे 140 मालिका सुरू असतात, तेव्हा त्या 6,000 सुद्धा फरक पडतो. त्यामुळे सोशल मीडियाचं प्रेशर हे आता ह्या कुठल्याही बाकीच्या प्रेशर्सपेक्षा खूप जास्त झालंय. आणि मग त्याचा निश्चित वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो असं मला वाटतं. कारण अं, ते एक प्रकारचं व्यसन आहे, असं मला वाटतं. म्हणजे ते कसं आहे, की व्यसनी माणसाला कधीच कळत नाही आपल्याला चढली आहे. आजूबाजूच्यांना कळतं किंवा व्यसनी माणूस कधीच ते मान्य करत नाही, की मला चढली आहे. आजूबाजूच्यांना ते आधी कळतं. तसं ह्यात आपण किती शिरलो आहोत, आपण ह्यात किती वाहावलो जातो आहोत, हे त्यात असलेल्या माणसाला कळत नाही. पण आजूबाजूच्यांना कळायला लागतं, की ह्या म्हणजे मला कित्येकदा असं वाटतं, की Instagram बंद झालं तर काही-काही माणसं जगातली वेडी होतील. इतपत परिस्थिती आता निर्माण झाली, की त्यांना सकाळी झोपेतनं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा प्रत्येक क्षण रेकॉर्ड करून तो लोकांसमोर मांडायची एक विचित्र अ, गरज निर्माण झाली. त्याचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावर असा होतो, की तुमच्या आयुष्यात ऑब्व्हियसली जी तुमची म्हणून माणसं असतात, ती जर ह्या सगळ्याची तितकीशी आवड नसणारी असतील, तर मग त्यांना यात सफर व्हावंच लागतं.
त्यामुळे मग असं पाहिजे की खरं तर अशी माणसं बरोबर. तुमच्या आजूबाजूला असली पाहिजेत की जेही म्हणजे थोडक्यात काय आहे की समजा एखाद्या मुलीला लग्न करायचं असेल तर तिने अशाच माणसाशी करावं की ज्याला या सगळ्याची आवड आहे. कारण नाहीतर पार्टनर सफर होतात. माझ्या सुदैवाने मी म्हटलं तसं की काही वर्षांपूर्वीपर्यंत हे नव्हतं. त्यामुळे तसा तुलनेने ह्या गोष्टीचा त्रास आम्हाला कमी झाला. पण आता या गोष्टीचा निश्चित होतो. बौद्धिक बाबतीत तुम्ही म्हणाल तर मनाविरुद्ध कधीतरी काम जर आलं तर मानसिक त्रास खूप होतो. पण बरेचदा जेव्हा आपण मालिका करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कल्पना नसते त्याच्यात पुढे काय-काय होणार आहे. दैनंदिन मालिका आहे. त्यात भयंकर ट्विस्ट एंड टर्न्स आणि ड्रामा वगैरे होतच असतो. ओव्हरनाईट कॅरेक्टर्स बदलतात. आणि ऍक्टर म्हणून आपण अडकलेलो असतो, निर्मात्याशी आपला करार झालेला असतो, आपण ते सोडूही शकत नाही. तो मानसिक बौद्धिक त्रास सहन करावा लागतो. शारीरिक त्रास अमर्याद असतो म्हणजे कष्टांना अनेकदा बरोबर. ह्या क्षेत्रामधले कष्ट कमी होत नाही. तुम्हाला मिळणारा पैसा वाढत जातो, पण कष्ट कमी होत नाही. ही गोष्ट नक्की आहे. म्हणजे तुम्ही बाकी कुठलाही व्यवसाय करत असला तर काही काळाने तुमचे कष्ट कमी होतात त्यातले. पण या व्यवसायातले कष्ट कमी होत नाही. आणि तो एक शारीरिक त्रास निश्चितच होतो जो आणि तुम्ही 12 दिवसात 12, 15, 16 तास घराबाहेर असता. ऊन, पाऊस, थंडी सगळ्या प्रकारच्या ह्याला तोंड देत असता. शूटिंग हा एक वेगळा ते लाईट्स म्हणा या सगळ्याचा त्रास. पण हे सगळं करण्याचं मुख्य कारण असं आहे की त्या कलेवर, त्या क्षेत्रावर आपलं प्रेम असतं, पॅशन असते. म्हणूनच आपण ते करत असतो. त्यामुळे हे त्रास तितके नाही त्रास देत. अ, होणारं सोनवी त्या घरची या मालिकेनी मला वाटतं तुमच्या मालिकेमधल्या संवाद लेखनाला सुरुवात झाली. हो. तर ही मालिका आणि त्यातला काहीही हश्री हा डायलॉग प्रचंड गाजला. तर तिथून सुरू झालेला तुमचा प्रवास आज गाजत असलेल्या श्रीमंता घरची सून, आई कुठे काय करते, ह्या मालिकांच्या संवाद लेखनापर्यंत येऊन पोहोचलाय. तर या लेखन प्रवासाबद्दल काही सांगाल आम्हाला? माझा लेखनाचा प्रवास थोडा उशिरा सुरू झाला. तुम्ही जे म्हणालात, की लहानपणी मला खेळायला सुद्धा कागद लागायचे. पण त्याचा थोडासा परिणाम असा झाला होता, की मी आईला लिहिताना बघत होते लहानपणापासनं आणि एकूणच तिची प्रतिभा, तिची बुद्धी, बरोबर. तिचं वाचन, तिचा व्यासंग हे सगळं बरं ह्या काही बोलून दाखवायच्या गोष्टी नसतात किंवा ह्या काही तिने मला कधी सांगितल्या नाहीयेत. पण मी तेच बघत लहानाची मोठी झाले. त्यामुळे मला माहितीये, की ते ते किती अफाट आहे. तर थोडंसं मला असं वाटायचं, हं. की हे आपल्याला कधीच नाही जमणार आहे. अ, एक ते असं असतं ना, की ज्या प्रकारचे कष्ट ती करते आहे, ती अ, आमच्या घरी कधीच स्वयंपाकाला वगैरे बाई नव्हती. पण मला आठवतच नाहीये, की म्हणजे आमच्या घरी कधीही आम्ही बाहेरून जेवण मागवलंय वगैरे. त्या काळात ती पद्धतही नसायची फारशी. पण माझी आई घरातलं सगळं काम करून, स्वयंपाक-पाणी करून, माझ्या वडिलांच्या व्यवसायातही अ, अ, ती रोज सकाळी ऑफिसमध्ये जायची आणि लिखाण करायची. ती कधी लिहायची हेही आम्हाला कळायचं नाही. ती बहुतेक वेळा पहाटे उठून लिहायची. म्हणजे आम्ही झोपेतनं उठण्याच्या आधी तिचं लिखाण झालेलं असायचं किंवा ती मध्ये-मध्ये दुपारी लिहायची, संध्याकाळी लिहायची, रात्री लिहायची. मला somehow असं वाटायचं, की एवढी आपल्याला बुद्धीच नाहीये. आपण काही फार लिखाण वगैरे करू शकणार नाही. आणि तो एक थोडा तरुण वयातला हे असतो ना, काय म्हणतात त्याला रिबेल विथआऊट अ कॉज म्हणतात तसं, की या क्षेत्रात काही आपल्याला स्वतंत्र अस्तित्व असू शकणार नाहीये. म्हणजे आपण कधीही काहीही केलं तरी सुद्धा आपण कायम मंगला गोडबोलेंची मुलगी राहणार आहोत. त्याच्यामुळे आपण लिहिलं तरी लोक असंच म्हणणार आहेत, की मंगलाताईंची मुलगी आहे. कारण शाळेत असं व्हायचं. म्हणजे मी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाषण केलं तरी लोक म्हणायचे, की मंगलाताईंची मुलगी आहे, एवढं तर करायलाच पाहिजे. तर मला असं व्हायचं पण नाटक म्हणजे भाषण उत्स्फूर्त केलं ना मी. मला 3च मिनिटं मिळाली होती त्याच्यासाठी. सो त्याचं क्रेडिट तरी मला द्या, असं त्या काळात मला त्याचं वाईट वाटायचं. त्यामुळे मी कधी लिखाणाकडे फार डोळसपणे व्यवसाय म्हणून नक्कीच बघितलेलं नव्हतं. एक मात्र नक्की आहे, की मला चांगलं लिखाण आणि वाईट लिखाण याच्यातला फरक निश्चित कळायचा. कारण माझ्या सुदैवाने मी लहानपणापासून खूप चांगल्या-चांगल्या लेखकांचं वाचलं. आमच्या घरी अक्षरशः थप्पी असायची. म्हणजे दिवाळी अंकांची तर थप्पीच असायची. 40-40 अंक घरी असायचे. त्यामुळे प्रचंड वाचलं जायचं. पु. ल. देशपांडेंपासून, सुनीताबाईंपासून, दिलीप प्रभावळकरांपर्यंत, शांताबाई, सरिता पत्की अनेक जण आमच्या घरी यायचे. मी त्यांचं बोलणं ऐकायचे. त्यांची पुस्तकं घरात असायची. ती कुठेही असायची, ती कधीही उचलून वाचली जायची आणि आमच्याकडे काही विधिनिषेध नसायचा. म्हणजे इंग्लिश म्हणू नका, मराठी म्हणू नका, न्यूजपेपर्स, कात्रणं, पुस्तकं, कादंबऱ्या. माझ्या वडिलांचं इंग्लिश वाचन फार चांगलं आहे. त्याच्यामुळे खूप लहानपणापासून मी इंग्लिशही बऱ्यापैकी वाचलं. त्यामुळे मी प्रचंड वाचायचे. त्याचा फायदा असा झाला, की मला
उत्तम लिखाण, चांगलं लिखाण आणि फारसं बरं नसलेलं लिखाण यातला फरक निश्चित कळायचा. अं, चांगलं वाचलेलं असल्यामुळे चांगली भाषा, जी अर्थातच ते नकळत संस्कार होत असतात मनावर, ते ते खूप होत गेले. पण मी स्वतः कधी फार लिहिलं नव्हतं. कधीतरी कुठल्यातरी वर्तमानपत्रामध्ये कॉलम एखादा, कधीतरी कुठेतरी लेख, एखादी मुलाखत वगैरे एवढंच. मधला एक काळ असा होता, की जेव्हा मी अभिनय करत नव्हते, बंद केला होता. कारण माझी मुलगी खूप लहान होती. आणि हे जे सगळं मी मगाशी म्हणाले तसं, की दिवसात 15-15 तास शूटिंग, मग त्याच्या लोकेशन्स घरापासून खूप लांब. शेड्यूल बरेचदा आपल्या हातात फार आधीपासून आलेलं नसतं. नाटक करायचं असलं तर मग दौरे असतात. आता मुंबईत आम्ही तिघच जण असतो, त्यामुळे असं काही इथे माझे आई-वडील, सासू-सासरे नसतात. ते सारखं मॅनेज करणं कठीण होत होतं. त्यामुळे एक काळ असा होता, की मी असा डिसिजन घेतला होता, की आपण अभिनय सध्या नको करूया. काही वर्ष आपल्याला एक ती बॅकसीट घ्यावी लागते बऱ्याच बायकांना, तसं माझ्याही आयुष्यात झालं होतं. तर त्या काळात जेव्हा मी घरी होते, मी जवळ-जवळ 6-7 वर्ष काहीच काम करत नव्हते. तेव्हा अचानक एक दिवस मला मंदार देवस्थळी होणार सुनी या घरची या मालिकेच्या संवाद लेखनासाठी विचारलं. मंदार देवस्थळी आभाळ माया या मालिकेचा असिस्टंट डिरेक्टर होता. विनय आपटेंचा तो असिस्टंट होता. तेव्हापासून माझी आणि त्याची ओळख होती. आणि आम्ही भेटायचो कधी ना कुठेतरी काहीतरी कारणाने, काहीतरी निमित्ताने आमची भेट व्हायची. होणार सुमी ही मालिका मंदारची पहिली निर्मिती होती. तर त्या काळात आम्ही कधीतरी फोनवर बोलणं व्हायचं, "सीरियल मी तुझी बघते, छान आहे" वगैरे, वगैरे जे काय असेल ते. तर अचानक एक दिवस त्यांनी मला विचारलं, की "मुग्धा तू या मालिकेसाठी संवाद लेखन करशील का?" तर मी त्याला पहिला प्रश्न विचारला, की "मी का?" कारण मी काहीच लिहिलं नव्हतं तोपर्यंत. तो तो म्हणाला, "अगदी खरं सांगू का? गोखले आडनाव आहे कुटुंबाचं. त्यामुळे मला तू आठवलीस. मला असं वाटलं, की तुला हे सगळं कल्चर म्हणजे खरं काय आता त्याला तर असं वाटलं, की ते घर, ती माणसं, ती भाषा हे तुला जास्त चांगलं कळू शकेल. तर तू ते करशील का?" म्हटलं, "मी प्रयत्न करून बघते, पण शक्यता अशी आहे, की मला ते नाही जमणार कारण मी कधीच नाही केलेलं. सो आपण ही शक्यता गृहीत धरूया. मी प्रयत्न करते, जमलं तर उत्तम आहे. नाहीतर मग तसं प्लीज आपण एकमेकांना सांगूया." आणि तेवढा निश्चित मंदार माझा मित्र होता, की त्यांनी मला सांगितलं असं, की "नाही बाबा, हे काय तुला फारसं जमत नाहीये." मी लॅपटॉप विकत आणून त्याच्यावर टायपिंग शिकण्यापासून सुरुवात केली आणि मग मी पहिला महिनाभर वगैरे जवळ-जवळ मी ट्रायल बेसिसवर लिहित होते. आणि मला वाटतं 70व्या का 80व्या एपिसोडपासून मग मी माझं नाव संवाद लेखिका म्हणून त्या मालिकेवर लागायला लागलं. काहीही हा श्री हा संवाद मी लिहिलेला नाही. तो कधीतरी तेजश्री प्रधान सेटवर बोलली होती आणि मग तो पुढे कंटिन्यू झाला. आणि बरं, बरं. आता खरं सांगायचं तर तो व्हायरल का झाला हे कोडच आहे मला, कारण त्यात तसं काहीच नाहीये त्या संवादामध्ये. पण एक-एक नाहीये, लकब नाहीये. एकेका कॅरेक्टरची लोकांना आवडायला लागते आणि काय होतं, की तो एक मास हिस्टेरिया सारखा होतो, की एकदा एखादी गोष्ट लोकांना आवडायला लागली, की त्याच्याशी संबंधित सगळंच आवडायला लागतं. तसं त्या मालिकेच्या बाबतीत झालं. पण माझ्या दृष्टीने फायदा असा झाला, की एकतर माझ्यासाठी एक नवीन मार्ग खुला झाला. कारण मी घरात होते, मी कंटाळायचे अनेकदा. लिखाण हे त्या निमित्ताने माझ्या आयुष्यात नव्या अ, पद्धतीने आलं. मीडिया किंवा म्हणजे टेलिव्हिजनसाठीचं लिखाण हे तंत्र आहे आणि ते बरं. शिकावं लागतं. ते काही प्रमाणामध्ये तुम्हाला ॲडजस्ट करता यावं लागतं. पण मी स्वतः अभिनेत्री असल्यामुळे, मी स्वतः ते सगळं बघितलेलं असल्यामुळे मला असं वाटतं, मी ते थोडं लवकर आत्मसात करू शकले, अगदी नवीन लेखकांपेक्षा. आणि मग मी ती मालिका लिहायला लागले. मग ती तेव्हाची झी मराठीवरची खूप लोकप्रिय मालिका होती. लोकांना आवडत होती, संवाद आवडत होते. मग एकात ना एक पुढची मालिका मिळत गेली. अ, आणि मी काम सुरू केलं आणि आता असं झालंय, की जवळ-जवळ तोच माझा मुख्य व्यवसाय झाल्यासारखं झालंय आणि अभिनय आता मी कमी करते. पण अर्थातच मला ओके. त्याचं दुःख नाही. कारण अ, आपल्याकडे असं म्हटलं जातं, की मालिका बघितल्या जात नाहीत, ऐकल्या जातात. कारण हं. अ, प्रेक्षक बरेचदा काही ना काहीतरी वेगळी-वेगळी कामं करताना मालिका बघत असतात. म्हणजे एखादी बाई किचनमध्ये कांदा चिरताना बघत असते. कोणीतरी पेपर वाचता-वाचता, कोणीतरी शाळेतनं आलेलं असतं, ऑफिसमधनं आलेलं असतं. आवरता-आवरता कानावर पडत असतं. तर ते जे कानावर पडत असतात, ते संवाद पडत असतात. आणि म्हणून संवाद हे मालिकेच्या दृष्टीने महत्वाचे असतात. झालंय असं की असंही एक म्हटलं जातं, की मालिका हे लेखकांचं माध्यम आहे. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि नाटक हे नटाचं माध्यम आहे. तसं म्हटलं तर माझ्या दृष्टीने सगळीच माध्यमं सगळ्यांची असतात. पण काही प्रमाणात हे खरं आहे. कारण मालिकेमध्ये बोलला जाणारा शब्दनशब्द लोकांच्या घराघरात पोहोचत असतो. म्हणून मालिका लेखन, संवाद लेखन हे त्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. आणि
अनेक वाईटही प्रोजेक्ट्स मी केलेत. म्हणजे असं काही होत नाही की आपण केलेला प्रत्येक प्रोजेक्ट सुपरहिटच होतो आणि लोकांना आवडतोच. अ, असेही काही प्रोजेक्ट्स होतात की जे आपण व्यवसायाचा एक भाग म्हणून करायला घेतलेले असतात आणि शक्यतोवर सोडायचा नाही असा माझा प्रयत्न असतो, कारण व्यवसाय आहे. बोट बुडायला लागली की उंदीर बाहेर पडतात तसं नाही करायचं. आपण करत राहायचं आपलं काम इमानीद्वारे. त्यामुळे अशाही काही मालिका मी लिहिल्यात की ज्या अजिबात मला स्वतःलाही आवडत नव्हत्या, प्रेक्षकांनाही आवडत नव्हत्या. पण जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं की अजिबात अपेक्षित नसतं, तेव्हा काहीतरी अचानक निघतं. तसं आई कुठे काय करतेचं झालंय. अ, मी स्वतः त्या मालिकेच्या बाबतीत थोडीशी साशंक होते, कारण ह्या अशा स्त्री जन्मा ही तुझी कहाणी सारख्या ज्या मालिका असतात त्या खूप टिपिकल होण्याची शक्यता असते. म्हणजे जरा हं. त्या रडक्या किंवा जुनाट पद्धतीने अशा त्या वळणावर जाऊ शकतात. पण आई कुठे काय करतेच्या बाबतीत तसं झालं नाही. म्हणजे काही प्रमाणात आम्ही रिअलिस्टिक झोन ज्याला म्हणतात त्यामध्ये राहू शकतो. व्यक्तिरेखा लोकांना आवडतायत असं आमच्या लक्षात यायला लागलं किंवा त्यामधला त्या मुख्य व्यक्तिरेखेचा जो स्टँड आहे तो लोकांना आवडतोय असं लक्षात यायला लागलं. त्यामुळे अर्थातच ग्रुप वाढतोच आणि सगळे एका विचाराने काम करणारे लोक आहेत. आम्हाला चॅनलनीही जे बरेचदा आरोप केले जातात की चॅनल सांगतं की तुम्ही असं करा आणि तसं करा. पण चॅनलनीही या मालिकेच्या दरम्यान अजिबात कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ केलेली नाही. संपूर्ण स्वातंत्र्य असं ज्याला म्हणतात तसं लिखाणाच्या बाबतीत त्यांनी मला आणि आमची स्क्रीन प्ले रायटर जी आहे तिला आम्हाला दोघींना दिलंय. त्यामुळे बरेचदा जे बरेच विषय आपण मालिकांमध्ये हाताळू शकत नाही, ते आम्ही मुद्दाम आवर्जून घेऊ शकलो. म्हणजे पाळी या विषयावरती आम्ही एक अख्खा सीन या मालिकेमध्ये केला होता. जो तसा एक्सक्विजिटली कधी आतापर्यंत फारसा झाला नव्हता. हां. एक्सक्लुसिव्हली किंवा डोमेस्टिक रेप सारखे जे विषय असतात, असे विषय जनरली मालिकांमध्ये फार हाताळले जात नाहीत. पण असे काही विषय आम्ही यामध्ये मांडू शकतो. तर मला असं वाटतं की ते स्वातंत्र्य आम्हाला चॅनलनी दिलं. ही सुद्धा चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. बरोबर. आता तुम्ही आलाच आहात त्या मुद्द्याकडे, तर रोज म्हणजे मालिका ही आठवडाभर रोज, एक रविवार सोडला तर ऑलमोस्ट 6 दिवस रोज एक एपिसोड दाखवला जातो. सणावाराला असं दिसतं, की त्या सणाचे विशेष भाग होतात किंवा मालिकेतलं एखादं कार्य आणि ऑलमोस्ट असं लक्षात येतं, की चॅनल कुठलाही असो, पण एका टाइपच्या मालिका किंवा मग त्याच कुटुंबात मग ते तसेच काय म्हणू आपण प्रसंग त्याच पद्धतीचे घडतायत म्हणा. सण आले तर सगळ्यांकडे तोच सण त्याच वेळी असतोच. तर ते त्यावेळी बघताना असं लक्षात येतं, की हा एकूणच ना वेगच खूप प्रचंड आहे या सगळ्या गोष्टींचा घडण्याचा. तर ह्या प्रचंड वेगाशी जुळवून घ्यायचं. त्याच वेळी वेगळ्या पद्धतीने लेखन करायचं आणि तेव्हाच ते इतर मालिकांमध्ये जे काही चालू आहे त्याच्यापेक्षा आपले संवाद वेगळे पण असले पाहिजे. हे वेगळेपण पण जपायचं आणि तुम्ही म्हणताय तसं ते वास्तवाधारित पण वाटले पाहिजे. तर हे सगळं करतानाची तारेवरची कसरत कशी जुळवता? टेलिव्हिजन मालिका लिखाण पर्टिक्युलरली जर तुम्ही करत असलात, तर तुम्हाला आयुष्यात सुट्टी नसते. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अशी मी सलग 3 दिवस सुट्टी घेतलीये आणि मी 3 दिवस लॅपटॉपही उघडलेला नाहीये. मी एक अक्षरही लिहिलेलं नाहीये. असं ऑक्टोबर 2019 पासून झालेलं नाही. ती मुभा तुम्हाला राहत नाही. अ, बरोबर. त्यातही तुम्ही जर एका वेळेला 2 मालिका लिहीत असलात किंवा एक मालिका लिखाण करताय, दुसऱ्या मालिकेचं स्क्रीन प्ले करताय वगैरे अशा प्रकारचं तुम्ही काम करत असलात, तर ते अजून जास्त कठीण होत जातं. दैनंदिन मालिकेमध्ये काम करणं किंवा त्याचं लिखाण करणं हे त्या दृष्टीने अत्यंत चॅलेंजिंग आहे. कारण इथे एकतर या क्षेत्रात घाई हा या क्षेत्राचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पहिली गोष्ट, कारण इथे सगळ्यांना सगळं काल हवं असतं आणि तो बेसिकली काम संपतच नाही. म्हणजे जेव्हा मालिका संपते तेव्हाच काम संपते. त्यामुळे माझ्याकडे आज आत्ता ह्या क्षणी माझ्याकडे एकही स्क्रीन प्ले नाहीये आणि खरं तर मी निवांत आज रात्रीपर्यंत वेळ घालवू शकते. असं कधीच होत नाही. माझ्याकडे सतत पुढचा म्हणजे एक एपिसोड मी लिहून पाठवला, की पुढचा माझ्याकडे येऊन तयार असतो. त्याच्या कलाकारांच्या तारखा घेतलेल्या असतात. मला तो एका विशिष्ट वेळेपर्यंत द्यायचा असतो. डेली सोपमध्ये वेळ पाळणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि कमीत कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त चांगला आउटपुट देणं हेही तितकंच महत्वाचं असतं. ह्या सगळ्याला मी म्हटलं तसं एक वेगळी मेंटल स्ट्रेंथ लागते. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. अं, बरं. हे नॉट फॉर द फेंट हार्टेड. म्हणजे मी हे अजिबातच काही
आपण किती वेगळे किंवा ग्रेट अशा ह्यानी म्हणत नाहीये. मी ही साधी शुद्ध वस्तुस्थिती सांगते आहे. प्रचंड काम असतं, प्रचंड कष्टाचं हे सगळं क्षेत्र आहे. आणि मला हे पुन्हा पुन्हा यासाठी का सांगावंसं वाटतं, कारण मला खूप वाईट वाटतं जेव्हा सरसकट लोक असं म्हणतात की लेखकाचं डोकं फिरलंय, लेखक दारू पिऊन लिहितात का. तुम्ही जर कुठल्याही मालिकेचे पेजेस म्हणजे फेसबुक पेज म्हणा किंवा सोशल मीडियावरचे पेजेस वगैरे उडून बघितले, तर सगळ्यात जास्त शिव्या लेखकांना घातलेल्या असतात की कुठली नशा करून लेखक लिहितायत, लेखकांच्या घरात संस्कार असेच असतात का, लेखकांना आई वडिलांनी असं शिकवलंय का, पासून शिवी गाळ काय वाटेल ते. मुळात कसं आहे की एका माणसाच्या डोक्यात आलं म्हणून मालिकेमध्ये कधीच काहीच घडत नसतं. ती एक संपूर्ण यंत्रणा असते. म्हणजे मार्केटिंग पासनं, चॅनलचे क्रिएटिव्ह माणसांपासनं, लेखक, दिग्दर्शक, स्क्रीन प्ले रायटर, संवाद लेखक, एडिटर, नट, ही एक प्रचंड मोठी चेन असते आणि आपण त्यातला एक भाग असतो. जरी महत्वाचा भाग असतो तरीही आपण त्यातला एक भाग असतो. आज मला असं वाटलं की ह्या मालिकेमध्ये बबड्या समजा असं काहीतरी वागतो आहे, तर म्हणून बबड्या तसा वागत नसतो. जेव्हा 8 माणसांना त्या गोष्टीमुळे मालिकेला काहीतरी जाहिरात मिळणार आहे, कुणीतरी 4 माणसं त्या मालिकेवर जास्त पैसे लावणार आहेत असं वाटतं, तेव्हाच ती गोष्ट घडते. मुळात मालिका ही जाहिराती विकण्याचं एक माध्यम आहे. आपण मालिकांमध्ये जाहिराती बघत नसतो. टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर जाहिरातींमध्ये मालिका असते किंवा लोकांनी जाहिराती बघाव्यात म्हणून मालिका केल्या जातात. हा बिझनेस आहे. पण तरी सुद्धा त्या ज्या मधल्या मालिका आहेत त्या आपण जास्त चांगल्या कशा करू शकतो ह्याचा विचार होऊच शकतो किंवा त्या केल्या गेल्या पाहिजे. हे बरोबर आहे तुमचं म्हणणं, प्रेक्षकांचं म्हणणं म्हणून ते बरोबर आहे. पण मला स्वतःला कित्येकदा असा प्रश्न पडतो की पेशन्स आता प्रेक्षकांनाही राहिलेला नाहीये. म्हणजे साधारणपणे कालच्या एपिसोडमध्ये एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, बरं परत कसं आहे की एक मालिका एवढ्या विविध घरांमधली, विविध मानसिक अवस्थेमधली, विविध शारीरिक, मानसिक, वैचारिक, बौद्धिक, शैक्षणिक पात्रता असलेली माणसं बघत असतात की सगळ्यांच्या आवडीची एक गोष्ट होणं अशक्य असतं. ज्याला लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर असं म्हटलं जातं, तो काढावा लागतो. आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय तसं की साधारणपणे सारख्या घटना दिसतात, सारखे प्रत्येक घरात सण होतात वगैरे वगैरे. ज्याला युनिव्हर्सल गोष्टी म्हटल्या जातात किंवा ज्याला युनिव्हर्सल प्रश्न म्हटले जातात की जे प्रश्न त्यांच्या त्यांच्या लेवलला प्रत्येक घरामधल्या माणसाला कधी ना कधीतरी आयुष्यात पडलेलेच असतात. म्हणजे आता समजा तुम्ही साधारणपणे मालिका बघितल्यात तर श्रीमंत विरुद्ध गरीब, लठ्ठ विरुद्ध बारीक, हे जे काही प्रश्न आहेत किंवा एखाद्या व्यक्तीनी स्वतःच्या पार्टनरची फसवणूक करणं, धंद्यात 2 पार्टनर्स पैकी एकाने दुसऱ्याची फसवणूक करणं, अशा प्रकारचे जे किंवा कौटुंबिक मालिका जेव्हा असेल तेव्हा नातेसंबंधांमधली बारीक बारीक कुरबुर, जे सर्वसामान्यपणे मग तुम्ही पेंटर रोडवरच्या एखाद्या घरामध्ये जा किंवा तुम्ही एखाद्या चाळीत जा किंवा तुम्ही एखाद्या अजून खालच्या स्तरामधल्या घरामध्ये जा, त्यांच्या त्यांच्या लेवलला कुठेतरी काहीतरी बारीकसे नात्यांमधलं पॉलिटिक्स वगैरे हे चालूच असतं आणि म्हणून त्यांना ते बघताना ते जवळचं वाटतं. मी जर प्रत्येक वेळेला माझ्या सेन्सिबिलिटीलाच आवडेल अशी गोष्ट प्रेक्षकांना दाखवायला लागले, तर माझी सेन्सिबिलिटी जर डेक्कन जिमखान्यावरच्या एका गोडबोले नावाच्या आडनावाच्या कुटुंबातली असेल, तर नेसेसरीली प्रत्येक जण त्याच्याशी रिलेट नाही करू शकणार. आणि मग बरोबर. ज्या माणसांना ती जवळची वाटेल तेवढीच माणसं जर ती मालिका बघणार असतील, तर तेवढीच माणसं ती जाहिरात बघणार आहेत. म्हणजेच थोडक्यात ते उत्पन्न हे जास्त लोकांपर्यंत जाणार नाहीये. आणि आपल्याला ती जाहिरात जास्तीत जास्त लोकांनी बघणं हे ह्या सगळ्याचा मागचा हेतू तो आहे. आणि मग जर बरोबर. तसं असेल तर म्हणून आपल्याला असे विषय निवडावे लागतात, अशा प्रकारचे सीन्स करावे लागतात, अशा प्रकारची नाती दाखवावी लागतात, अशा प्रकारचे प्रश्न मांडावे लागतात, जे बहुतेक सगळ्यांना आपल्या जवळपासचे वाटतील, कमी जास्त प्रमाणात. त्यामुळे बरोबर. कालच्या भागातला समजा एखादा प्रश्न मला माझ्या जवळचा वाटला नाही किंवा मला असं वाटलं की अरे असं वागेल का एखादा माणूस, तोच प्रश्न कुणातरी एका माणसाला भयंकर जवळचा वाटलेला असू शकतो. आता बरोबर.
जेव्हा मी असं म्हणते, की असं कुठे होतं का? समजा घरात हळदी-कुंकू आहे किंवा घरामध्ये पार्टी आहे आणि आलेल्या पाहुण्यांपैकी कोणीतरी बोललेलं एक काहीतरी वाक्य घरातल्या बाईला ऐकू गेलं, जे आपण सरसकट सगळ्या मालिकांमध्ये बघतो. असं कुठे होतं का? आपल्यासारख्यांच्या घरांमध्ये असं कुठे आपण करतो का? मी तुम्हाला हे लिहून देते स्टॅम्प पेपरवर, की अशा प्रकारच्या एपिसोड्सना सर्वात जास्त रेटिंग येतं. ते हो. का? हे आजपर्यंत मलाही कळलेलं नाही. त्यामुळे अशा अनेक बॅफलिंग गोष्टी असतात, की ज्या ज्या आम्हालाही कळत नाहीत, की ह्या अशा प्रकारच्या सीन्सना, अशा प्रकारच्या गोष्ट जी आपण दाखवतो, ती का प्रेक्षकांना एवढी आवडते? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या पलीकडे मालिका का जाऊ शकत नाहीत? कारण अजूनही लोकांना त्याच्यात इंटरेस्ट वाटतो, ही वस्तुस्थिती आहे. हो. त्यामुळे किंवा म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको एकमेकांच्या जवळ कधी येतात, ह्यावर आठवडा-आठवडा, 15-15 दिवस एपिसोड चालू असतात आणि त्याला भयंकर रेटिंग येतं. कारण प्रेक्षकांना ते बघण्यात इंटरेस्ट असतो. प्रेक्षकांच्या मेंदूच्या कुठल्यातरी एका अतिशय अ, घाणेरड्या म्हणा किंवा तुम्ही काही म्हणा भागाला आपण परवडत असतो आणि त्यांना ते बघण्यात इंटरेस्ट असतो. त्यामुळे अ, आपली सेन्सिबिलिटी ही व्यवसाय म्हणून जेव्हा आपण काम करायला घेतो, तेव्हा काही प्रमाणात बाजूला ठेवून या सगळ्याचं मागचं कारण काय आहे हे समजून घेऊन तो व्यवसायाचा भाग म्हणून स्वीकारावं लागतं आणि तेच मी करते. ह्या पद्धतीने काम करत असताना खूप वेळा असं जाणवतं, की मालिकेमध्ये अचानक काही बदल करावे लागतात. मगाशी तुम्ही बोलला होता. हो, तर म्हणजे ओव्हरनाईट करावे लागतात. काही वेळेला परिस्थिती काही विचित्र उद्भवते, की त्यामुळे गरजेचा होतो तो बदल करणं. हो. काही वेळेला हे बदल खूप सहज होतात किंवा काही वेळेला ती अगदीच कसोटी बघणारी वेळ असते. तर हो. तुमच्या ह्याच्यात अशी कसोटी बघणारी वेळ आली आहे का एखादी? आणि ती शेअर करायला आवडेल का? असा एखादा प्रसंग म्हणजे? हो, म्हणजे माझ्या बाबतीत तसं म्हणजे कमी वेळा झालंय, पण झालंय. म्हणजे अगदी माझ्या प्रेग्नन्सीच्या काळात कधीतरी एखादा असं झालं होतं, की मला नाही शूटिंग करता येणार आहे. मग आयत्या वेळेला शूटिंग कॅन्सल करावं लागलंय. मग आता कसं असतं, की जेव्हा शूट करतात तेव्हा माझी तारीख जर घेतलेली असली, तर दिवसात 8 सीन्स माझेच लावलेले असतात. म्हणजे थोडक्यात त्या दिवशी शूटिंगच कॅन्सल करावं लागतं. आणि जेव्हा शूटिंग कॅन्सल करावं लागतं, तेव्हा निर्मात्याचं नुकसान होतं. म्हणजे निर्मात्याचं साधारणपणे एक 70-80 हजाराच्या घरात नुकसान होतं. एक दिवसाचं शूटिंग कॅन्सल होतं तेव्हा. आता हे कोव्हिडच्या काळात तर असं खूपच झालं. म्हणजे एखाद्या नटाला साधा सर्दी खोकला आला तरी त्याला घरी पाठवावं लागलंय आणि मग त्याचे पुढचे 3 दिवस तर तो नक्कीच येऊ शकणार नाही. मग त्याची टेस्ट होईल. मग आम्हाला ओव्हरनाईट तुम्ही म्हणालात तसं लोकांचे ट्रॅक्स बदलावे लागलेत. अ, गोष्ट बदलावी लागली. ह्या गोष्टी तर कराव्या लागतातच. पण परत मी म्हटलं तसं दैनंदिन मालिका आहे. त्याच्यामुळे थांबता येत नाही किंवा असं म्हणता येत नाही, की ह्याच्यावर आपल्याला काही उपाय सुचत नाहीये, काही सोल्युशन मिळत नाहीये. तर आपण जरा आता थांबूया आणि तो माणूस परत आल्यानंतर आपण पुढचं दाखवायला लागूया. असं तर आपल्याला करता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यातून मार्ग काढतच आपल्याला शेवटपर्यंत जावं लागतं. रिप्लेस करावे लागतात नट-नट्या किंवा अ, अ, म्हणजे त्यांना अव्हॉइड करत राहावं लागतं सीन्समधनं. लेखकांची याच्यामध्ये खूप कसोटी लागते. त्या मानाने नटांवर ही वेळ कमी येते. कारण त्यांच्या हातात जे आलेलं असतं ते त्यांना परफॉर्म करायचं असतं. पण लेखकांची मात्र म्हणजे रात्र वाईट जाते. जेव्हा असं होतं, तेव्हा थोडक्यात आजच्या रात्रीची आपली झोप गेलीये असं लक्षात येतं. कारण रिरायटिंग खूप करावं लागतं. पण हे म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही म्हणताय तसं तो इतका कॉमन भाग आहे, की तो काही एक वेगळा प्रसंग म्हणून मला नाही सांगता येणार. म्हणजे रादर तेच बरेचदा घडतं. बरेचदा असं होतं किंवा कित्येकदा एखादा नट एखाद्या भूमिकेसाठी निवडल्यानंतर असंही होऊ शकतं, की नाही होतंय. म्हणजे ते वर्क होत नाहीये. लोकांना तो ट्रॅक आवडत नाहीये. अ, मग त्यांचे कमी करा सीन्स किंवा मग परत गोष्ट बदला, वेगळ्या पद्धतीने काहीतरी मांडा, वेगळे सीन्स करा. हे सगळं करावं लागतं आणि हे सगळं करण्याची म्हणून ह्याचं कारण थोडं असंही असतं, की फार आधीपासून आम्ही शूटिंग करून ठेवू शकत नाही. म्हणजे असं आम्हाला करता येत नाही, की आपण महिन्याभराचं शूटिंग करून ठेवू. कारण उद्या काय होईल मला माहिती नाही. त्यामुळे आमच्याकडे 3-4 एपिसोड्स हातात असतात, त्याच्या पुढचे नसतात. फार बँक ज्याला म्हणतात एपिसोड्सची, ती ह्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे करून ठेवता येत नाही. सो हे सगळे पार्ट एंड पार्सल ऑफ द गेम म्हणतात तसं ते आहे. बरोबर. आता ही जशी परिस्थिती येते, तसं गेलं वर्षभर जवळपास आपण सगळेच एका अभूतपूर्व परिस्थितीला तोंड देतोय. तर त्या म्हणजे कोव्हिडच्या परिस्थितीचा सगळ्या जगावर परिणाम झाला तसा फिल्म इंडस्ट्रीवर किंवा मालिका इंडस्ट्रीवर पण खूप मोठा परिणाम झाला होता. तर आता हळू-हळू सगळं सुरळीत व्हायला लागलंय. म्हणजे आपण त्याला न्यू नॉर्मल लाईफ म्हणतोय.
तर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये न्यू नॉर्मल लाईफ कसं चालू आहे? अम, एकतर सेटवरती सगळीकडे बऱ्यापैकी सॅनिटायझेशन वगैरे त्यांना करावं लागतं. थोडा सुरुवातीच्या काळात त्याचा परिणाम असा झाला की ते जे सॅनिटाईज करतात ते दिवसात 3 वेळा वगैरे ते येऊन स्प्रेज मारतात आणि जे काही करतात नाही म्हटलं तरी सुद्धा ते केमिकल्स असतात. त्यामुळे असं अनेक ऍक्टर्सच्या बाबतीत घडलं की त्याची रिॲक्शन आली, त्याची एलर्जी आली, डोळे लाल व्हायला लागले. त्यामुळे परत मगाशी जसं मी म्हणाले तसं की ओव्हरनाईट नटांना म्हणजे त्यांना शूटिंग करणंच अशक्य झालं. हॉस्पिटल्समध्ये ठेवावं लागलं. इथपासनं सगळ्या गोष्टी अशा होतच गेल्या. हो, हो. युनिट्समध्ये आम्हाला कट डाउन खूप करावं लागलं. म्हणजे जनरली जे मोठे मोठे सीन्स असले किंवा खूप कॉम्बिनेशन सीन्स ज्यांना आम्ही म्हणतो की एखाद्या सीनमध्ये खूप माणसं आहेत. तर तसं जर असेल तर मग आम्ही डबल कॅमेरा सेटअप करतो. तर ते करणं शक्य होईन असं झालं. कारण युनिट छोटं ठेवणं गरजेचं होतं. म्हणजे जनरली एक युनिट जर 60 ते 70 माणसांचं असेलच कमीत कमी, तर ते जवळ-जवळ 35-40 वर आणावं लागलं. तर त्यामुळे मग पण आता बऱ्याचशा निर्मात्यांनी त्या काळात ही खरंच एक चांगली गोष्ट केली, की कुणालाही पेरोल मधनं काढलं नव्हतं. त्यांनी काय केलं होतं, की रोटेट करत होते ते लोकांना, की 2 दिवस तू ये. म्हणजे समजा आता जनरली सेटवर 3 किंवा 4 स्पॉट बॉयज असतील, तर मग दोघांनाच बोलवायचं. मग 2 दिवस तुम्ही या, 2 दिवस तुम्ही या, 2 दिवस तुम्ही या. टोटल नंबर ऑफ डेज लोकांचे कमी होत असतील त्याच्यामध्ये शूटिंगचे. पण कुणाची कामं गेली नाही. म्हणजे 100% पैसे मिळणं बंदच झालं असं झालं नाही. अशा प्रकारे काही काही ऍडजस्टमेंट्स करत लोकांनी आता इथपर्यंत आपण आलोय. आता बघूया परत परिस्थिती अजूनपर्यंत काही 100% सुधारलेली नाहीये. नटांना ते मास्क घालून फिरणं खूप इन्कन्व्हिनियंट होतं कारण एकतर लाईट्समध्ये घाम येतो या सगळ्या पोर्शनला. त्याच्यामुळे ते सारखं मेकअप आणि हे सगळं मॅनेज करणं कठीण जातं. पण इलाज नाहीये आता करावंच लागणार आहे आपल्याला याला काही पर्याय नाही दुसरा. ओके. तुम्ही जसं मालिकांचं लेखन केलंय, तसं होम स्वीट होम या चित्रपटासाठी सुद्धा लेखन केलं, संवादलेखन. तर हो. चित्रपटाचं संवादलेखन आणि मालिकांचं संवादलेखन यात काही फरक जाणवला का? हो, निश्चितच. मालिकांचं काय होतं, की तो रोजचा पेपर आहे ना, तुम्हाला रोज लिहायचंय आणि दुसरं म्हणजे वेळ नसतो हातात अजिबात. म्हणजे उद्या सकाळी जे सीन शूट करणार आहे, तो आत्ता माझा एक अक्षरही त्याच्यातलं लिहून झालेलं नाहीये. त्याच्यामुळे उद्या सकाळचे म्हणजे उद्याचा संपूर्ण एपिसोड मी आता जो लिहायला सुरुवात करेन, तो उद्या पहाटेपर्यंत मला तो लिहून त्यांना द्यायचा आहे. व्हेअरएज फिल्म जेव्हा तुम्ही लिहिता, तेव्हा अ, खूप आधीपासून त्याचं संपूर्ण स्क्रिप्ट तयार झालेलं असतं. त्याची अनेक व्हर्जन्स तयार झालेली असतात. एकन एक शब्द, एकन एक वाक्य खूप काटेकोरपणे बघितलं गेलेलं असतं. त्याच्यावर विचार झालेला असतो. त्यावर 6-8 महिने प्रोसेस झाल्यानंतर ते पुढे जातं आणि फायनली शूटिंगपर्यंत ते जातं. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये लेखकाला स्वतःच्या चुका सुधारण्यासाठीही खूप संधी मिळालेली असते. मालिकांमध्ये तसं होत नाही. मालिकांमध्ये एक जो आपण लिहून देतो सीन तो पहिला आणि शेवटचा, तोच अंतिम शब्द. त्यात काही पुढे बदल करायला स्कोप नसतो. त्यामुळे मालिकेचं लिखाण हे मला तरी खूप जास्त चॅलेंजिंग वाटतं. नाटक म्हणा किंवा चित्रपट म्हणा, ह्याला खूप वेळ मिळतो आणि ते तब्येतीने करण्याचं काम आहे, शांतपणे करण्याचं काम आहे आणि तो करण्याचा आनंद वेगळा असतो. पण मालिकेला जसं घोड्यावर बसून तुम्हाला प्रत्येक काम करावं लागतं. ते ते खूपच मोठं जास्त चॅलेंज असतं असं वाटतं मला. ओके. आणि ह्याच्या जोडीला तुम्ही काही कार्यक्रमांच्या संहिता लिहिल्यात. म्हणजे थोडक्यात आता सांगायचं, आता अगदी अलीकडे तुम्ही अनन्वयसाठी निजखुण नावाचा एक कार्यक्रम झाला, त्याची संहिता लिहिली होती. तर अशा संहिता लेखनाचा अनुभव कसा असतो? कारण त्याची तयारी अ, अजून वेगळी असते. हो, हो, हो. त्याची तयारी पण मला ते खूप आवडतं. म्हणजे मला मनापासून असं म्हणजे त्याच्या आधी मी शांताबाई शेळकेंच्या कवितांवर एक कार्यक्रम लिहिला होता. अ, किंवा मी मध्यंतरी जेव्हा गदिमा अ, सुधीर फडके आणि पु. ल. यांचे जन्मशताब्दी वर्ष होतं, त्या वर्षी सुद्धा मी अमेरिकेच्या एका महाराष्ट्र मंडळासाठी BMM साठी एक कार्यक्रम लिहिला होता. तर हे मला आवडतं कारण त्या निमित्ताने जरा वाचन होतं. एक वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. मला स्वतःला प्रत्यक्ष असे म्हणजे स्टेज शोज ज्याला म्हणतात तसे करायला खूप आवडतात किंवा आनंदवय आमच्या संस्थेतर्फे असे अनेक कार्यक्रम कवितांचे, बहिणाबाईंचे असतील, शांताबाई, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर अनेक कार्यक्रम मी स्वतः केले. त्यामुळे मला ते खूप आवडतं. तर म्हणून मी निजखुणची जेव्हा मला आमच्या संस्थेच्या डॉक्टर माधवी वैद्य यांनी कॉन्सेप्ट सांगितली, की आपल्याला 13व्या शतकापासून आतापर्यंतच्या मराठी कवयित्रींचा एक प्रवास असा काहीतरी आपण मांडूया. तेव्हा मला ते इंटरेस्टिंग वाटलं, पण अर्थातच चॅलेंजिंग होतं. कारण एकतर 2 तासात हे मांडणं म्हणजे
अनेक गोष्टींना आपण फक्त स्पर्शच करू शकतो. पण का नाही, त्या निमित्ताने मी खूप वाचलं. माझ्या लायब्ररीमधल्या फेऱ्या वाढल्या आणि माझा अभ्यास झाला. आणि त्यातून एक संहिता तयार झाली ज्याचे आम्ही कधीतरी प्रयोग करू आणि अ, ज्याला एक डॉक्युमेंटेशन असं म्हणतात, तसंही काही प्रमाणात होतं. म्हणजे ह्याचा 100% कुणालाच आयुष्यात उपयोग होत नसतो असंही नसतं किंवा ते हौसेपुरतं राहतं असंही नाही. एक त्याला काहीतरी डॉक्युमेंटेशनचं स्वरूप येतं. त्यामुळे असे कार्यक्रम करायला, लिहायला मला खूप मनापासून आवडतं. म्हणजे मी इन अ वे शोधात असते थोडीशी, की ह्यावर काहीतरी चांगला एक कार्यक्रम होऊ शकेल का? म्हणजे मध्यंतरी परिणिता दांडेकर मला माहिती असेल तर परिणिता दांडेकर तिचा नद्यांविषयी खूप अभ्यास आणि ती खूप सुंदर लिहिते सुद्धा स्वतः. तर माझं आणि तिचं असं एकदा बोलणं चाललं होतं, तर मी तिला म्हणाले, की "परिणिता आपण काहीतरी एक कार्यक्रम करूया तुझ्या नद्यांच्या अभ्यासावर आणि नद्या ह्या विषयावरती साहित्यात आपल्याकडे जे आहे ते असं काहीतरी करून आपण करूया" वगैरे असा आम्ही एकदा विचार केला होता, जे झालेलं नाहीये. तर मी ही आयडिया होईल, होईल. खोडतीये. पण पण मला आवडेल असं काहीतरी करायला किंवा सोनिया परसुरेच्या अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन मी करते कारण मी स्वतः तिच्याकडे कथ्थक बरीच वर्ष शिकले. तर तिच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणं किंवा तिचा एक मध्यंतरी आम्ही एक कार्यक्रम करत होतो पंचतंत्र कारण बेसिकली काय आहे की ती वेगवेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन करत असते. ती नृत्य नाट्य सुद्धा करत असते. तर हे हं. सगळं त्याचा अभ्यास करून त्याचं एक स्क्रिप्ट तयार करून ते प्रेझेंट करणं वगैरे ह्या गोष्टी करायला मला आवडतात. त्यामुळे मी करते. पुन्हा एकदा आपण आता अभिनय क्षेत्राकडे येऊया. सेलिब्रेशन हे तुम्ही केलेलं मला वाटतंय कुलकर्णी सरांचं पहिलं नाटक. सेलिब्रेशन ते आत्ताचं हॅमलेट. तर हा रंगभूमीवरचा प्रवास कसा होता? त्याच्याबद्दल सांगा. अ, रंगभूमी हे अर्थातच कुठल्याही नटासाठी सगळ्यात मोठं चॅलेंजिंग आणि सुखावणारं असं क्षेत्र आहे. कारण तो जो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो तसा कुठेच मिळत नाही. जिथल्या तिथे आपण करतोय त्याची पावती आपल्याला मिळत असते. आणि त्याही पलीकडे ते ट्रेनिंग कधी थांबू नये असं मला वाटतं. कारण टेलिव्हिजनचा एक थोडासा तोटा असा आहे, की इथे वेळ नसतो. जसं मी म्हटलं तसं लेखनाला वेळ नसतो तसा नटांनाही वेळ मिळत नाही. समोर आलेला सीन तुम्ही किती पटकन डिलिव्हर करू शकता आहात हे महत्वाचं असतं. त्यावर काम करायला, विचार करायला, मॅनरिझम्सवर विचार करायला, आवाजावर विचार करायला आणि हे आपल्याला अनेकदा दिसतं म्हणजे अनेक मालिकांमधले अनेक ॲक्टर्स एकमेकांच्या समोर उभे असले तरी खूप ओरडून बोलतायत असं आपल्याला वाटतं. म्हणजे डिस्टन्सचा अंदाज नटांना येत नाही कारण त्यांना थिएटरचं ट्रेनिंग नसतं. त्याच्यामुळे हे ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे नटांसाठी. आणि हे स्किल आपलं स्वतःचं होऊन करत राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा चांगल्या नाटकाची संधी येते, तेव्हा ती घ्यायला मला खूप आवडतं. सेलिब्रेशन हे अर्थातच मी मुंबईला गेल्यानंतरचं पहिलं नाटक होतं आणि चंद्रकांत कुलकर्णींबरोबरचं होतं म्हणून मी केलं होतं. पण हॅमलेट मी खूप काळानंतर नाटक केलं कारण हॅमलेटचा सगळा पट जेव्हा मला कळला, पुन्हा एकदा ते झी मराठीचं पहिलं नाटक होतं आणि माझ्या करिअरमध्ये मी झीच्या खूप पहिल्या गोष्टी केल्यात. म्हणजे पहिली त्यांची दैनंदिन मालिका. मग माझं पहिलं लिखाण मी झीवर केलं किंवा झीनी जेव्हा दिवाळी अंक काढला तेव्हा त्या पहिल्या दिवाळी अंकात माझा लेख होता. झीचं पहिलं नाटक मी केलं. असं समहाऊ ते ती एक आम्ही नेहमी गमतीत म्हणतो, की खूप पहिल्या गोष्टी माझ्या आणि झीच्या अशा एकत्र झालेल्या आहेत. तर अर्थातच परत एकदा चंद्रकांत कुलकर्णी म्हणजे कसं असतं, की एखादा माणूस हे पेलू शकेल असं वाटतं ना आपल्याला. तसं चंदू सर ते पेलू शकतात. रादर तेच पेलू शकतात असं मला वाटलं होतं ते सगळं आव्हान. आणि परत टीम उत्तम सगळी सुमित राघवन आणि झीची सगळी टीम. परत झीचं पहिलं नाटक असल्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचा त्यांना त्याचं मार्केटिंग ते करणार होते. कॉस्ट्यूम प्ले होता. तशा प्रकारचं नाटक मी त्यापूर्वी केलेलं नव्हतं. त्यामुळे हॅमलेट मी करायला घेतलं. आणि हॅमलेटचे 2 वर्षाचे प्रयोग हे अ, फारच वेगळा अनुभव होता तो. म्हणजे एकतर कसं झालं, की त्या क्षेत्रातली खूप मोठी माणसं जेव्हा आपलं काम बघतात, तेव्हा ते वेगळं दडपण होतं. पण म्हणजे त्याचा आनंदही वेगळा असतो. म्हणजे हेच लिखाणाच्या बाबतीतही हल्ली मला जाणवतं, की मध्यंतरी मला एकदा चंप्र देशपांडेंचा मेसेज आला होता, की ते आई कुठे काय करते मालिका बघतात आणि त्यांना संवाद आवडतात. तर असे जे अनेक लेखक असतात किंवा म्हणजे मी हे उदाहरण दाखल फक्त हो, चंद्रांचं हो. नाव सांगितलं. पण असे अनेक लोक असतात, की मला माहितीये, की ते उत्तम वाचतात, उत्तम लिहितात स्वतः. अशांकडनं पावती मिळाली, की आपल्याला आनंद होतो. तसं हॅमलेटच्या बाबतीतही झालं, की म्हणजे
नसीरबाई आणि रत्ना पाटकांपासून लोक नाटकाला येऊन गेले, माधुरी दीक्षित नाटकाला येऊन गेली किंवा अ, अ, दीपा लागू नाटकाला येऊन गेले, असे असंख्य लोक येऊन गेले ज्यांनी नाटक बघितलं, ज्यांनी डॉक्टर लागू जेव्हा नाटकाला आले होते तेव्हा ते असं सांगून आले होते की मला फार वेळ बसता येत नाही, तर मी 20 एक मिनिटं बघून मी जाईन, ज्याला अर्थातच कुणाची काही हरकत नव्हती. पण ते पूर्ण 3 अंक बसले होते, त्यांनी नाटक बघितलं होतं. तो हे घडतं तेव्हा क्या बात. त्या सगळ्याचा आपण एक छोटा का होईना भाग आहोत, याचा आनंद निश्चितच असतो. आणि मला असं नेहमीच वाटतं, की शेवटी कसं होतं, की ते काम, त्याचं नाव, त्यात आपण काय करत असतो वगैरे हे सगळं काही काळानंतर बाजूला राहतं आणि तो सगळा अनुभव म्हणून कसा होता, हे आपल्याकडे तेवढंच राहतं. तर तो अनुभव म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि उत्तम होता. त्यामुळे ह्यापुढेही मला नाटक करायला आवडेल. इनफॅक्ट आम्ही लॉकडाऊनच्या आधी करतही होतो म्हणजे तयारी सुरू केली होती, रिहर्सलही करत होतो. पण मग लॉकडाऊन झालं त्यामुळे आम्ही ते नाटक करू शकलो नाही. बघू आता कदाचित पुढे करणार असलो तर. पण नाटक ही एक गोष्ट अशी आहे, की जी ज्याचा मोह कधीच आवरत नाही. ते कायम कितीही व्यस्त आपण असलो, कितीही व्यग्र सगळं असलं तरी सुद्धा नाटक म्हटल्यानंतर डोळे चमकतातच काही वेळ. आणि हे कुठून तरी जमवता येतंय का? हे करता येतंय का आपल्या शेड्यूलमध्ये? हा विचार केला जातोच. येस, आता नाटकाबद्दल बोलतानाही तुमचे डोळे खूप चमकले. अ, भेटी लागे जीवामध्ये भेटी लागे जीवामध्ये साकारलेली आई. आत्ता आई कुठे काय करतेय मध्ये तुम्ही संवाद लिहिताय तिथली आई. तर म्हणजे त्याचं संवाद लेखन करताय. तर असे मातृत्वाचे बरेच कंगोरे तुम्ही अ, अभिनीत पण केलेत, लिखाणातनं पण उतरवलेत. तर ऍक्च्युअल तुमचा पालकत्वाविषयीचा दृष्टिकोन जाणून घ्यायला आवडेल. खरं तर याचं उत्तर माझी मुलगी जास्त चांगलं देऊ शकेल. पण अ, मला असं वाटतं की तशी अ, मी थोडी त्या बाबतीत माझ्या आईसारखी असं मला वाटतं. म्हणजे मला कधीच असं आठवत नाहीये, की माझ्या आईनी ज्याला फसिंग अराउंड म्हणतात तसं फार कधी माझ्या आजूबाजूला केलंय किंवा म्हणजे असं फार अगदी माझ्या डोक्यावर बसून माझा अभ्यास घेतलाय किंवा एवढे मार्क मिळालेच पाहिजेत, हे केलंच पाहिजे. असं कधीच माझ्या घरी माझ्या आई-वडिलांनी केलं नाही आणि तशी बऱ्यापैकी मी माझ्या मुलीच्या बाबतीत आहे. अ, मी तशी बऱ्यापैकी म्हणजे मला असं वाटतं, की हे माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे मला खरंच माहिती नाही. पण मी 24 तास तिच्या आजूबाजूला असले तरच ती एक जास्त चांगली व्यक्ती होऊ शकणार आहे असं मला वाटत नाही. रादर मला असं वाटतं, की मी बाहेर पडले, मी कष्ट केले, मी काम केलं, मी पैसे मिळवले. तर तिच्या वाढीच्या दृष्टीने ते जास्त महत्वाचं आहे. तिला ते दिसलं पाहिजे, की ह्या जगात जगण्यासाठी म्हणा, ह्या घरात येते ती प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी माणसं कष्ट करतात. कुणीच काहीच सहज साध्य आहे असं म्हणून निवांत बसू नये. काहीतरी करावं. म्हणजे आणि मुलगी म्हणून तरी तिने निश्चित करावं. तिने फायनान्शियली इंडिपेंडंट असावं. या बाबतीत मी खूप आग्रही आहे. म्हणजे ती शिकेल काय पुढे किंवा तिने काय प्रकारचं स्वतःचं करिअर करावं वगैरे ह्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाहीये, कधीच नव्हतं. पण मला असं वाटतं आणि ते मात्र मी तिला कायम सांगत असते, की असा व्यवसाय कर, असं शिक्षण घे, की जेणेकरून तू स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजेस. मी स्वतःच्याही बाबतीत ते खूप फॉलो करते, की शक्यतोवर होता होईल तो आपण दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे आणि तेच मी माझ्या मुलीला शिकवण्याचा प्रयत्न करते. त्या बाबतीत मी आई म्हणून खूप क्लिअर आहे. बाकी काय कधी-कधी स्ट्रिक्ट असते, कधी-कधी नसते, कधी-कधी खूप लाड करते. सगळ्यांसारखंच. बरोबर. अ, तुमचं क्षेत्र डिमांडिंग असेल म्हणून असेल कदाचित किंवा काही. पण तुम्ही छान फिट अँड फाईन म्हणजे आभाळ मायामध्ये आता नक्कीच फरक पडलाय. पण भेटी लागी जीवा किंवा हे तशाच तुम्ही अजूनही दिसता. तर हे फिट अँड फाईन कशा राहता याचं रहस्य काय? नाही, मी तशी बऱ्यापैकी रेग्युलरली व्यायाम करण्यात असते. अगदी फ्रँकली सांगायचं झालं तर माझा जिभेवर फार कंट्रोल नाहीये. त्यामुळे ती डाएट्स मला जमत नाही. फॅट डाएट्स मी करत नाही. कारण मला असं वाटतं, की म्हणजे आमच्या घरी बरेचसे डॉक्टर्स आहेत. त्यामुळे मला हे लहानपणापासून मी ऐकत आले, की त्याचा कधी ना कधीतरी शरीरावर काहीतरी परिणाम होत असतो. त्यामुळे असं ते कीटो डाएट्स म्हणा आणि ते फक्त काय कार्ब्सच खाऊ नका आणि फक्त प्रोटीन्सच खा, असं काही मी कधी करत नाही. पण रेग्युलर तशी मी म्हणजे बाकी काही मला व्यायाम जमला नाही तर निदान चालणं, योगासनं करणं ह्या गोष्टी मात्र मी करत असते. आणि व्यवसाय तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं, की नॅचरली आपलं वय वाढत जातं त्याप्रमाणे आपण जसे वेगळे दिसायला लागतो ते एक्सेप्ट करावं. आणि म्हणजे आज जर मी हा अट्टहास केला, की नाही मी अजूनही तिशीचीच दिसली पाहिजे आणि मला त्याच प्रकारचे रूल्स मिळाले पाहिजेत, तर ते थोडंसं अननॅचरल आहे आणि ते स्वतःसाठीच अन्यायकारक आहे असं मला वाटतं.
त्यापेक्षा मी जशी दिसतेय तशा प्रकारचे रोल्स जर मला मिळत गेले, तर मला ते करायला, कारण हे नॅचरल प्रोग्रेशन आहे आणि तेही छान आहे ना. म्हणजे आपण जसे आहोत तसं ग्रेसफुली स्वतःला प्रेझेंट करणं हे काहीच चुकीचं किंवा वाईट नाहीये. रादर मला आवडेल. टू एज ग्रेसफुली म्हणतात तसं व्हायला मला खरंच आवडेल. त्यामुळे माझा तेवढाच प्रयत्न असतो. तुमच्या फिटनेससाठी ती थोडीशी माहिती काढताना मला असं कळालं की तुम्ही मॅरेथॉन पळता किंवा तुम्ही बाईकवरनं लेह लडाखची सफर करून आलाय. तर हे अगदीच वेगळं आहे. तर ही तुमची आधीपासूनची आवड आहे की व्यायाम म्हणून आणि नंतर साहस काहीतरी अशा ह्याने केलेलं आहे? नाही, मॅरेथॉनचं तुम्ही म्हणाल तर मला जिमचा कंटाळा येतो. कारण ते रोज तिथे जाऊन तो ठराविक पद्धतीचा व्यायाम करणं आणि मग ते ठराविक बँड म्युझिक वगैरे हे जरा मला कंटाळा येतो. म्हणजे मी करते तेही कधी-कधी. पण ते असं जे फ्रीक असतात जे असे अ, जगात काहीही झालं तरी सुद्धा जिमला गेलंच पाहिजे वगैरे तसं मी नाही करत. त्यापेक्षा मला मोकळ्या हवेत चालणं, पळणं हे जास्त आवडतं. आणि त्याचंच एक्सटेन्शन म्हणून अर्थातच मग हे पिंकेथॉन म्हणा किंवा मॅरेथॉन म्हणा ह्या मला गोष्टी आवडतात. त्या मला जमतातही जास्त बऱ्या असं मला वाटतं. मोठी-मोठी ती वेट्स कॅरी करण्यापेक्षा. त्यामुळे मी ते करते. आणि लडाखची माझी बाईकची ट्रिप ही अगदी अचानक झाली होती. मी पूर्वी कॉलेजमध्ये असताना वगैरे बाईक चालवायची. कारण मी म्हटलं तसं की पुण्यात टू व्हीलर्स सगळ्यांकडे असतातच. माझ्या भावाकडेही बाईक होती आणि त्याची बाईक मी चालवायची. मग त्यानंतर अचानक एक दिवस माझ्या मैत्रिणींनी एका मला विचारलं की आपण लडाखला जाऊया का? म्हटलं जाऊया. मग असं झालं की बाईकवरून जाऊया का? तर आधी गमती-गमतीत आमचं चाललं होतं की हो मी चालवीन की त्याला काय. पण मग तिने ते सिरियसली घेतलं. मग जाऊया. बरं तिला स्वतःला येतच नव्हती बाईक. मी म्हटलं मी आता 20 एक वर्षात चालवलेली नाहीये. पण बाईक चालवणं काय आपण विसरत नाही. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. मग मी एक रॉयल एन्फील्ड इथे घेऊन मुंबईत घेऊन 1-2 दिवस ती चालवून बघितली. पण मला जमत होती, म्हणजे मी काही विसरले नव्हते. म्हणून मग आम्ही गेलो लडाखला बाईकवरनं आणि तिथे 850 किलोमीटर जवळ-जवळ मी त्या तिकडच्या लेह लडाखच्या सगळ्या टेरेनमध्ये बाईक चालवली. पण तो एक म्हणजे फॅन्टास्टिक एक्सपिरियन्स होता. आणि तो त्याच्यानंतर रादर यावर्षीही आम्ही स्पिती व्हॅलीला जाणार होतो, पण मग ते कॅन्सल करायला लागलं आम्हाला लॉकडाऊनमुळे. त्यामुळे आता बाईक हा एक नवीन सध्या मला माझ्या नवऱ्याच्या भाषेत चाळा लागला. नाही, चांगला आहे. त्याच्यासारखे अजून कोणते छंद आहेत तुम्हाला? आणि त्याच्यासाठी वेळ काढता येतो का? म्हणजे वाचन असेल, टीव्ही पाहणं असेल किंवा चित्रपट इतर काही बघायला जाणं. कथ्थक तुम्ही मगाशी म्हणलात शिकलात बरीच वर्ष. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला वेळ काढता येतो का? हो, मी कथ्थक मी म्हणजे म्हटलं तसं, की मध्ये जेव्हा काही वर्ष मी अभिनय करत नव्हते, तेव्हा मी कथ्थक शिकायला लागले सोनियाकडे. आणि मला पूर्वी कधीतरी ते आवडायचं. शाळेत असताना मी कधीतरी मनीषा साठेंकडे काही महिने जात होते. पण मग ते कंटिन्यू नाही केलं. त्यावेळेला काय मी गाणंही शिकायचे तेव्हा. त्यामुळे तेव्हा गाणं शिकायला जास्त आवडत होतं. मग मी नाच पुढे शिकले नाही. पण मग सोनिया माझी मैत्रीण आहे. मग कधीतरी बोलता-बोलता मी तिला म्हटलं, "सोनिया मी आता 35 वर्षाची आहे." तर ती म्हणाली, "काय हरकत आहे, करून बघ." तर मी तिला म्हटलं, "मी कधी परफॉर्म नाही करणार स्टेजवर किंवा मी परीक्षा-बिरीक्षा नाही देणार. पण तरी मी मला आवडेल शिकायला." ती म्हणाली, "ये तर तू आधी, मग बघू आपण." तर त्याप्रमाणे मी शिकायला लागले. पुढे मी परीक्षाही दिल्या. मी स्टेजवरही परफॉर्म केलं. मी सगळं म्हणजे एकदा तुम्ही त्यात शिरलात की करायला लागतात तसं सगळं झालं. पण पुन्हा एकदा मला ते खूप आवडलं ह्यासाठी की बुद्धीला एक वेगळी चालना आहे. म्हणजे ते शरीरातून बाहेर येतंय की नाही ही वेगळी गोष्ट झाली. पण आपल्या आजूबाजूला खूप छोट्या-छोट्या 10-12 वर्षाच्या मुली जेव्हा शिकत असतात आणि आपण नव्याने काहीतरी शिकायला जातो, तेव्हा पहिली गोष्ट काय होत असेल तर एकतर आपला इगो बाजूला ठेवावा लागतो आपल्याला. अ, ती पुन्हा एकदा एक नव्याने जी लर्निंग प्रोसेस आहे, क्लासला जाणं, मग त्यांचा तो एक स्टेज अशी येते कुठल्याही अशा प्रकारच्या शिक्षणामध्ये, की तुम्ही फक्त क्लासला जाऊन पुरत नाही. तुम्हाला त्याचा रियाज करावा लागतो. तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. मग तीही आली. मग मी घरी त्याप्रमाणे रोज रियाज करायचे. मग त्याची परीक्षा असायची. मग त्याची ती पुस्तकं घेऊन त्या बाकावर मी मावतही नव्हते. म्हणजे मावायचेही नाही. अशी ती त्या कुठल्यातरी एका शाळेतले छोटे-छोटे बाक असायचे. 3 तास हाताने पेपर लिहिण्याची सवय उरलेली नव्हती. पण ते सगळं मी आवडीने केलं. मला मजा आली. मी 6 परीक्षा दिल्या. त्याच्यापेक्षा जास्त मी नाही देऊ शकले. पण अ, त्या निमित्ताने एक काहीतरी वेगळं पुन्हा आम्हाला शिकायला मिळालं. अ, त्या निमित्ताने त्या विषयातला थोडा अभ्यास करायला मिळाला. एक नवीन काहीतरी शिकायला मला मिळालं. मी म्हटलं मगाशी तसं की सोनियाचा तो पंचतत्व नावाचा जो कार्यक्रम आहे, तर त्याचं अँकरिंग असेल किंवा हे नदे सरिते म्हणून ती एक कार्यक्रम करते, त्याचं अँकरिंग असेल. ह्या सगळ्याच्या निमित्ताने
रोहिणी भाटेंचं म्हणा किंवा पंडित सुरेश तळवलकरांचं म्हणा, त्यांची पुस्तकं मला वाचायला मिळाली. तर हा असा एक आपल्या आपल्या पुरता अभ्यास ज्याला म्हणतात, जे मी मगाशी म्हणाले तसं, की ते कार्यक्रम मला करायला आवडतात. हे सगळं मला करायला आवडतं कारण काहीतरी मेंदू आपला चालू राहतो, वेगळ्या प्रकारे चालू राहतो. व्यवसाय म्हणून आपण जेव्हा करत असतो तेव्हा ती डिमांड वेगळी असते आणि त्याच्यात तोच-तोचपणा येऊ शकतो. पण ह्या अशा गोष्टी जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्याच्यात कधीच तोच-तोचपणा येत नसतो. आपण रोज नवीन काहीतरी करतो. त्यामुळे मला ते शिकायला आवडलं. बाकी बिलकुल. अ, मला असं वाटतं, की छंद म्हणून आता हल्ली कसं झालंय, की हे एकूणच ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स किंवा अ, ज्याला आता हे Netflix म्हणा, Amazon प्राईम म्हणा वगैरे, हे सगळं खूप बघितलं जातं आणि हां. त्याच्या वेब सीरीज किंवा त्याच्या फिल्म्स या आपण जगभरातल्या बघू शकतो. हा एक त्याचा मोठा फायदा झालाय. ज्या लॉकडाऊनच्या काळात तर खूपच बघितल्या जातात. छोटं-छोटं काहीतरी माझं पुरतं लिखाण चालू असतं. ब्लॉग सुरू करावा असं माझ्या एकदा मध्ये मनात आलं होतं, पण अजूनपर्यंत मी ते प्रत्यक्ष सुरू केलेलं नाहीये. केलं तर मी नक्की तुम्हाला सगळ्यांना सांगेन. बाकी काही नाही, मी घरी स्वयंपाक करते. त्याची मला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर फार आवड आहे असं नाही, पण तरी मी करते. आमच्या घरी एक लहान कुत्र्याचं पिल्लू आहे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर माझा वेळ जातो. आणि एक टिपिकल घर, त्याच्यातली टिपिकल गृहिणी असं एक साधं सगळ्यांसारखं आयुष्य माझं असतं चालू. पण खूप त्याला म्हणजे त्या टिपिकल गृहिणीपणालाही खूप वेगवेगळे आयाम आहेत, कंगोरे आहेत तुमच्या. खूप छान वाटलं आणि तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत आता सगळ्या प्रश्नांची, की कुठे "अरे बापरे! हे कशाला? हे कसं सांगू? हे कशाला बोलू?" असं काहीच वाटलं नाही. तर खूपच छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आता अभिनेत्री मुग्धा आम्हाला नवीन कधी कुठल्या प्रोजेक्टमधनं बघायला मिळेल? सध्या श्रीमंता घरची सून नावाची एक मालिका मी करतीये. त्यामुळे हो. माझा त्याच्यात बऱ्यापैकी वेळ जातो. मी म्हणाले तसं लॉकडाऊनच्या आधी एक नाटक आम्ही सुरू केलं होतं. एका 23 वर्षाच्या मुलाने लिहिलेलं ते नाटक आहे आणि एक 24 वर्षाचा मुलगा ते डायरेक्ट करतोय. हो. म्हणजे जवळ माझ्या अर्ध्या वयाची मुलं आहेत. पण परत एकदा मला छान वाटतंय यासाठी, की त्यांचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा अ, त्या मुलांच्या डोक्यात काय आयडियाज येतात, त्यांना त्या कशा पद्धतीने प्रेझेंट कराव्या अशा वाटतात, हे बघणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आय एम होपिंग की आता दिवाळीपर्यंत तरी कधीतरी आम्ही ते नाटक रंगभूमीवर आणू शकू. ते करत असले तर माझं बरंचसं अभिनयाची हौस माझी त्या सगळ्यात भागणार आहे. ती एक मालिका आणि ते एक नाटक ह्यामध्ये. आणि लिखाणाचं मात्र काम बऱ्यापैकी चालू आहे. त्यामुळे तसं म्हटलं तर मला फार वेळ मिळत नाही बाकी. अ, आणि सध्या तरी मी खरं सांगायचं तर फार पुढचा विचार आणि फार करिअरचं प्लॅनिंग आणि असं काही ह्यानंतर मी हे करणार आहे वगैरे असं, कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट या क्षेत्रात तसं आपण फार करू शकत नाही. रोज काहीतरी बदलत असतं. आता हे लॉकडाऊन वगैरे होईल आपल्याला कुणाला कुठे माहिती होतं. त्यामुळे बरोबर. असं काही फार प्लॅनिंग करण्यात अर्थ नसतो. जे काम आत्ता आपल्या हातात आहे ते जास्तीत जास्त मन लावून आणि सिन्सिअरिटीने करायचं आणि त्याचे काय परिणाम होतील ते चांगले वाईट जे असतील ते तेवढ्याच मोकळेपणाने घ्यायचे. एवढंच माझं ठरलंय आणि त्याप्रमाणे मी करते. अगदीच. अ, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमचं इतकं वेगळं म्हणजे आता ऐकताना लक्षात आलं, की तुम्ही आता मगाशी म्हणालात, की उद्या सकाळी जे एपिसोड शूट होणार आहे, त्याचं तुम्हाला आता लिहून द्यायचं आहे रात्रीतनं आणि तेवढं वेगळं तुमचा सगळा दिनक्रम असूनही तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात आणि अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. त्यामुळे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाकडून मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू. नाही खरं सांगायचं तुम्हाला तर मी जे हवं ते सगळं साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं मी आईकडनं बरेचदा नाव ऐकलं होतं. त्यामुळे जेव्हा त्यांचा मला पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी अगदी लगेच हो म्हणाले कारण अं, ती परंपरा मला जपायची आहे. त्यामुळे मलाही बरं वाटलं आणि कधीतरी प्रत्यक्ष तुमच्या सगळ्यांची भेट होईल, बघूया. नक्कीच. म्हणजे आमचेही कार्यक्रम जेव्हा परत व्यवस्थित चालू होतील साहित्य परिषदेच्या सभागृहात, त्यावेळी कधी ना कधीतरी आपण हा योग नक्की जुळवून आणूया सगळ्यांसाठी. कारण नक्की. ऑनलाईन ऐकणं, बघणं आणि प्रत्यक्ष भेटणं यात नक्की फरक असतोच. हो, हो, त्यामुळे हो. आपण नक्कीच तसं जुळवूया. तुमच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा, वैयक्तिक माझ्याकडूनही आणि मंडळाकडूनही. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद.